ही टेस्ट कॉपी आहे ना का तुझी? हो, ते काय? करते. हा, एक मिनिट. हा सर, नमस्कार. तसेच नमस्ते. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित असलेले कोण आज शिंदे साहेब आहेत त्यांना नमस्कार. हादनकर मॅडम, रंजना देशमुख मॅडम, आज चव्हाण मॅडम काही दिसत नाहीयेत ना सर? हा, तरी पण नाही दिसत. सर्वांना नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आज आपला जिबू सिम्बॉल मध्ये हे 5वं लेक्चर आहे. तर सर आपल्याला 29 पासन पुढचे जिबू सिम्बॉल शिकवणार आहेत. तर सर, मी तुम्हाला अगदी नम्र विनंती करते सर्वांतर्फे की आपण आपल्या क्लासला सुरुवात करावी. ही नम्र ध- विनंती. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचं स्वागत आहे. कृपया पुढच्या लक्षात ठेवा, पूर्ण नाव नसेल तर आम्ही रिमूव्ह करतो. उगाच गैरसमज करू नये. नमस्कार कुबल मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. म्हणजे आपले जे काही उपस्थित असणारे जे परिवार आहे त्यामध्ये मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय माननीय त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्याला 5वं लेक्चर आहे आणि त्याच्या पुढची कार्ड जी आहेत वाचायची आहेत. तर त्या ह्याच्यातून पूर्णपणे जे काही आपल्याला पाहायचं आहे की एखादी गोष्ट कशा तऱ्हेने कार्डामध्ये आपण विचार करणार आहोत. कळलं? तर एक एक कार्ड झाल्यानंतर आपल्या अगोदर प्रमाणेच आपण त्यातला एक एक गोष्ट जी आहे ते त्यांना जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण विचारूया. कृपया वैयक्तिक आवाज बंद करा जरा, नाही तर मुकेश भाऊ ऑल म्यूट करून टाका. बरं. ऑल म्यूटच करतो सर. हा, ऑल म्यूट करा म्हणजे कोण बोलणार नाही. आणि हो. प्रत्येक वेळेला जसं आपण हे करूया, कार्ड लावा. एक एक कार्ड तुम्हाला दिलं असेल ते कार्ड जे आहे ते लावून नंतर त्याच्यावरती पूर्णपणे आपण विचारविनिमय करू. तर तुम्ही गेल्या वेळेचं जे काय असेल तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही आता विचारू शकता. असा काही प्रश्न नाही आहे. तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि लावलेलं पहिलं कार्ड जे आहे कोदिमा हा जो भाग आहे तर त्या ह्याच्यातून आपण बघितलं तर त्या ठिकाणी हे 29 नंबरचं कार्ड जे आहे ते आपल्याला आता वाचायचं आहे. कळलं का? 29 नंबर ना? होय सर. फ्रीडम. एक मिनिट थांबा. त्या ह्याच्यामध्ये ते कार्ड दिसत नाही बरोबर. भाऊ कार्ड कसं आहे? उभा करा सर, मोबाईल उभा. तर नाव काय फ्रीडम आहे का? फ्रीडम फ्रीडम नाही. आहे, फ्रीडम आहे, फ्रीडम. फ्रीडम आहे ना? होय. होय. कारण का की ते दिसत बारीक एकदम हे आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. नाही पण आम्हाला दिसतंय सर. हा, हो, नाही कधी कधी काय होतं. हो, होत तेच ना. काही वेळेस मी नाही का मागच्या शेअर करत होते, तुम्हाला सगळ्यांना दिसायचं, मलाच नव्हतं दिसत. ठीक आहे. हा, आता दिसलं, आता दिसलं. बर, एक मिनिट. हा, आता हे जे कार्ड जे आहे त्याचं नाव काय आहे तर फ्रीडम. हा मॅडम, आता बारीक एकदम दिसतोय एकदम फ्रीडम. अच्छा. कळलं का? आता त्या ह्याच्यातून आपण बघितलं तर कोमिडा म्हणून त्याचा जो काही वर्ड आहे तो सांगितलेला आहे. आता फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, स्वतंत्रता, एखाद्या याच्यातून आपल्याला मुक्तता मिळणे असा भाग जो त्याच्यामध्ये धरला जातो. मुक्ती मिळणे किंवा मुक्तता मिळणे म्हणजे त्याला सोडलं जातं असा भाग आहे. बॉडी जो आहे तो त्याचा आर्म बॉडी आहे, आपला खांदा आणि त्याच्या खालचा परिसर जो आपण आर्म म्हणतो, बाहू. त्याच्यामध्ये क्रिस्टल जे आहे ते क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टल आहे. आता क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टलचा जो कसा करायचा, त्याचा रंग जो आहे तो पर्पल आहे. कळलं का? हा, आता व्यवस्थित दिसलं बरोबर. आता ह्या ह्याच्यामध्ये जातक आपल्याकडे आलेला आहे. तर त्यावेळेला त्या जातकाच्या ह्याच्यातून जर काही प्रश्न असतील तर त्याला आपण सांगू शकतो की तुझ्या जीवनामध्ये जे काही व्यत्यय असतील किंवा तत्सम काही तुला प्राप्ती मिळत नसेल तर त्याच्यातून तू निश्चितच यश मिळवशील. म्हणजे फ्रीडम जो भाग आहे तुला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि त्या ह्याच्यातून तुझं जे कार्य आहे ते कार्य पूर्णत्वास जाईल एवढी तुला परवानगी त्याच्यामध्ये दिली जाते. हे कार्ड जे आहे ते
फ्रीडमचं कार्ड आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेला एखादी गोष्ट कराल तर त्याच्यापासून कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पूर्णपणे मुक्त आहात. फक्त एवढाच आहे की तुम्ही काही पहिल्यांदा बंधनामध्ये अडकलेले असाल किंवा आहात का, तर त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. दुसरी गोष्ट की ह्या कार्डाचं मिनिंग असं पण सांगितलं जातं की तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुमचं शिक्षण जे आहे ते कोणावरतीही अवलंबून राहू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करताना सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही त्यामध्ये शिरकाव करू शकता आणि त्याच्यातून प्राप्ती करू शकता. म्हणजे तेवढी आझादी जी आहे ती तुम्हाला ह्याच्यातून मिळेल. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी क्रिस्टलचा वापर करायचा आहे, एंजल्सचा वापर करायचा आहे. तरी सुद्धा त्या एंजल्स आणि क्रिस्टल मधून पण तुम्ही धनप्राप्ती करू शकता. क्लिअर कॉर्ड्स नावाचं जे क्रिस्टल आपण गेल्या वेळेला पण बोलणं झालं होतं. ऑकेजन ज्याला आपण म्हणतो की फ्रिक्वेंट एखादी गोष्ट होणार असेल, सारखी सारखी वारंवार होणार असेल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी व्यत्यय येणार असतील तर ते व्यत्यय निघून जातील. बऱ्याच वेळेला लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न असे उपस्थित असतात की जेणेकरून त्यांना त्यातून मार्ग सापडत नाही आणि हे कार्ड आल्यानंतर तुम्ही त्याला असं सांगू शकता की तुझ्या जीवनामध्ये जे काही अडथळे होते त्यापासून आता तू मुक्त झालेला आहे आणि पुढचा जीवन प्रवास जो आहे तो निश्चितच चांगल्यापैकी होईल, अशी व्याख्या जी आहे ती या कार्डामध्ये सुचवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये फ्रीडम म्हणजे काय आहे की पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की स्वतंत्रता त्याच्या जीवनामध्ये. जर समजा एखाद्याने व्यक्ती असं विचारलं की माझ्या विवाहाच्या बाबतीमध्ये प्रश्न सांगा किंवा माझ्या शिक्षणाबद्दलचे काही प्रश्न असतील तर सांगा, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे विचार करण्याची संधी दिली जाईल. आणि विवाह असेल तर तुझ्या मनपसंतीने तू ते प्रपोजल तुझ्या वडिलांना किंवा कुटुंबाला सांगू शकतो आणि त्याच्यातून तुला तिथे सहयोग मिळेल आणि तुला त्याच्यापासून परवानगी मिळेल. आणि दुसरी गोष्ट फ्रीडमचा अर्थ स्वातंत्र्य आहे, पण घरापासून परवानगी घेणं ही तुला सहजपणे प्राप्त होईल. आता जेव्हा एखादी गोष्ट वैयक्तिक एखादी व्यक्ती येते आणि जेव्हा आपण ह्याचा स्प्रेड करतो जिबूचा, तर त्यावेळेला तो विचारतो की त्याने हे कार्ड निवडलेलं आहे. तर त्यावेळेला असं करायचं की तुम्ही हे कार्ड निवडलेलं जे आहे ते अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला जी काही अपेक्षा आहे किंवा आवश्यकता आहे त्याच्यापासून काही मागच्या जीवनामध्ये किंवा मागच्या काळामध्ये तुम्हाला जो काही बंधन होतं त्या बंधनापासून तुम्ही पूर्णपणे मुक्त झालेले आहात आणि तुम्ही स्वतःच्या विचाराने तुम्ही तुमचं कार्य करू शकता. गॉट इट? लक्षात आलं? सर होय होय सर. हा, म्हणजे कार्ड वाचायला काही कठीण असं हे नाहीये. कळलं का? बर, काही कोणाला विचारायचं असेल याच्याबद्दल विचारा. प्रश्न कोणाचे असतील तर हँड रेज करा किंवा मी अनम्यूट करतो, पण एका एकाने विचारा, गोंधळ एकदम घालू नका. हो. सगळ्यांना अनम्यूट केलेला विचारा सर तो मॅडम. सिम्बॉल थोडा खाली घेता का? तो सावकाश सिम्बॉल थोडा खाली घेता का? घेतलं खाली? मला दिसत नाही क्लिअर. हो हो हा, आता बघा. दिसतो. येस. विचारा स्मिता मॅडम. सर मी विचारू? मला हा, ते विचारा. सिम्बॉल दिसत नव्हतं सर, म्हणून मी तुम्हाला सांगणार होते. ते मॅडमनी सांगितलं सिम्बॉल ठीक आहे. दिसत नव्हतं. हा ठीक मी विचारू, सर? आहे. जरा बोला 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 हळदणकर बोला मॅडम मॅडम. बोला. हा, अरे. मला असं विचारायचं आहे की हम्म. आता हे जे आपण घेतलं ह्याच्यात असं आपण म्हणतोय की बंधनातून मुक्त व्हाल. हो हा, बंधन नाही, फ्री झाला नाही. तुम्ही. समजा हो. एखाद्या आजारी माणसाने असं विचारलं की आतापर्यंत माझी ही ट्रीटमेंट चालू होती, आता हो. मी या आजारातून क्युअर झाले का, आणि हो. त्याला नेमकं हे कार्ड आलं, तर हो. आपण असं सांगू शकतो की हो तू नक्कीच चांगली झालेली आहेस, आता हो. तुला काही मागचा प्रॉब्लेम नाही राहिलेला, असं Yes. म्हणू शकतो. येस येस. आता असं आहे मॅडम की एखादी व्यक्ती, तुमचा प्रश्न व्यवस्थित आहे, एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि ती म्हणाली की मला जे काही आजारपण जे लागलेलं आहे तर ते कधी जाईल, म्हणजे त्या याच्यातून मी रोगातून काही मुक्त होईल का मला, तर हा. निश्चितच हे कार्ड असं सुचवते. आणि हा सिम्बॉल जो तुम्ही वापरला तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला तुमची अडकलेली कामे किंवा तुमचे विचार, तुम्हाला जर काही आजारपण किंवा तत्सम हॉस्पिटल, मेडिसिन, या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला तिथून सुटका होईल. म्हणजे ते पुन्हा ते करावे लागणार नाही. कळलं का? आणि तर ते- कसं आहे की आजार. हा, बोला मॅडम बोला. नाही, म्हणजे एकतर ते कार्ड आलं स्प्रेड मध्ये, त्यांनी हम्म. उचललेलं ते कार्ड आलं आणि त्यांचा या संदर्भातच प्रश्न असेल तर आपण हा. असं म्हणतो, किंवा त्याला उपाय म्हणून देताना सुद्धा की तू आता हे कार्ड काही दिवस वापरण्यास हरकत नाही, म्हणजे हो कोणताही प्रॉब्लेम तुला पुढे होणार हो नाही, तू याच्यातून हो क्लिअर होऊ शकते. हो. सिम्बॉल हा वापरणे म्हणजे
तुला जे उत्पन्न झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून तुला मुक्ती मिळेल हा हो सर. असं. हा, बरं. आणखी कोण आहे? 2 माणसं आहेत. भागवत मॅडम बोला. विचारा. तर तुम्ही हे जे सांगितलं की घरापासून परवानगी घेणे, तर ते मला जरा काही कळलेलं नाही. म्हणजे आता हे कार्ड जसं मागच्या बंधनांपासून मुक्तता आणि आता मनाप्रमाणे निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागायला मोकळे, पण त्या निर्णयासाठी घरातून अनुमती घ्यायची, असा त्याचा अर्थ आहे का? नाही, सांगतो तुम्हाला. कधी कधी असं असतं की एखाद्या व्यक्तीला विवाह करायचा असतो, पण तो असा विचार करतो की मला तिथून परवानगी मिळेल का. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच तुम्हाला जी काही अडचण आहे परवानगीची, त्याच्यापासून तुम्हाला निश्चित ती परवानगी मिळेल. म्हणजे स्वतंत्रता मिळेल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ह्याचा मूळ जो कीवर्ड आहे तो स्वतंत्रता, स्वातंत्र्य. कळलं? स्वातंत्र्य म्हणजे त्या कुठल्याही विचारामध्ये मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल का? हो, कदाचित तुम्हाला प्रमोशन मिळेल, पण त्या ठिकाणी तुमच्यावरती कुठल्याही तऱ्हेचं बंधन लादलं जाणार नाही. पण म्हणजे काही जी अडकलेली कामं होत नाहीयेत, रिजेक्ट हो. होत आहेत आधी, तर त्याच्यासाठी सुद्धा हे कार्ड जवळ बाळगायचं का? की जसा व्हिसा वगैरे लोकांचा रिजेक्ट होतो, तर हे कार्ड बाळगून तो मिळण्याची शक्यता आहे का? बघा, आता काही कामं अडकली असतील, पण त्याच्यामध्ये हे कार्ड येत नाही. आता जर समजा टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल आणि हे कार्ड जर तुम्ही उपासना केली, त्या कार्डाचा तिथे वापर केला, तर तुमचं जे काही अडलेलं काम आहे त्याच्यातून मुक्तता मिळेल. म्हणजे आता विजामध्ये किंवा अमेरिकेमध्ये H1 विजा, HB विजा आहे, तर त्या ठिकाणी भरपूर काही असे काही नियंत्रण आहेत, तर त्या नियंत्रणापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. कळलं का? ओके. ओके. हो, कळलं. फ्रीडम याचा अर्थ बरेचसे त्याच्यामध्ये ऑब्लिक आहे. कळलं? हो, बरोबर. हो. बरं, आणखी कोण आहे? 2 मी अजून विचारू एक. विचारा. बोला. कोण आहे? मी पाटील बोलू मॅडम. सर. हा बोलते सर. बोला ना. हे कार्डाचं सिम्बॉल आपण खांदा व त्याच्या खालचा भाग याच्यावर काढायला सांगितलंय. समजा एखाद्या माणसाची कोर्ट मॅटर ही वर्षानुवर्ष चालते, बरोबर आहे. जवळजवळ आता सुटण्याच्या मार्गावर आलेली आहे, पण तो हो. आतापर्यंत बंधनात आहे. अशा हो. वेळेला या व्यक्तीने मनगटावर वगैरे हे सिम्बॉल काढलं तर त्याची त्या कोर्टाच्या बंधनातून लवकर सुटका होऊ शकते का? बरोबर. आता याच्यामध्ये मॅडम कसं आहे की आपल्याला ह्याचा विचार केलेला आहे तो बाहू, म्हणजे मनगटाच्या वरचा भाग जो आहे कोपरच्या वरती, तर तिकडेच सिम्बॉल तुम्ही काढू शकता आणि त्याच्यावरती त्याचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट की ह्या कार्डाची जी प्रिंट आहे ती प्रिंट घेऊन तुम्ही त्याची फोटो फ्रेम करून सुद्धा हे सिम्बॉल तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता. दुसरी गोष्ट की ह्या सिम्बॉलने जर एखादं काम तुमचं काही अडलं असेल, आता त्या ठिकाणी कोर्टाचं जे काय आहे किंवा तत्सम काही गोष्टी आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला व्यापातून मुक्तता मिळेल. कळलं का? कोर्ट पण हे एक प्रकारचा व्यापच आहे हा. मग त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल. कळलं? हो सर. ओके. नेक्स्ट कोण आहे आणखी? वनिता पाटील मॅडम विचारा. हा विचारा. मला हेच विचारायचं होतं की सर म्हणाले की हे सिम्बॉल आपण वापरू शकतो, तर कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरू शकतो हे परत एकदा सांगा. तर त्यातलं उत्तर आता 2 प्रकारे तर सांगितलं सरांनी. आणखी प्रकार आहे का ज्यांनी आपण नाही, एक तर ज्याचा प्रश्न असेल ना मॅडम, त्यांनी ही फ्रेम करावी त्या पर्टिक्युलर सिम्बॉलची. दुसरा भाग जर समजा तुम्हाला जर तुमच्या याच्यावरती काढता आला हातावरती, म्हणजे बाहू, त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही बघता याच्यामध्ये बरेचसे सिम्बॉल जे आहेत ते अंगावरती काढले जातात, तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. नाही असं नाही. मग अंगावर काढताना ते पर्पल कलरनेच काढायचं ना? नाही, पर्पल कलर होणारच नाही, कारण तो ब्लॅक कलरचा सिम्बॉल निघेल. अच्छा, आणि ब्लॅक आता मला माहिती नाही की यदा कदाचित त्या कलर मध्ये तुम्हाला टेटो वगैरे काढता येतो का, मला माहिती नाहीये. पण नाही स्केच पेननी समजा आपण काढतो म्हटलं किंवा या पर्पल इंकनी काढतो म्हटलं तर चालेल. आता दुसरा भाग असा आहे मॅडम, पर्पल रंग हा जर त्याने वापरायला सुरुवात केली, मग उदाहरणार्थ पर्पल रंगाचा शर्ट आहे, पर्पल रंगाचा एखादा पडदा आहे, कर्टन आहे, किंवा त्याच्या रूम मध्ये पर्पल रंगाची एखादी वस्तू असेल तर ती सुद्धा चालेल. पण ह्या सिम्बॉलला पर्पल जो रंग आहे तो अप्लिकेबल आहे. अच्छा. नेक्स्ट. थँक्यू सर. थँक्यू. तृप्ती कुलकर्णी मॅडम विचारा. बोला. हा सर, एखाद्याचं डिवोर्स केस जर अडकलेली आहे तर याच्यामध्ये त्याला फ्रीडम मिळू शकतो का? म्हणजे डिवोर्स होऊ शकतो का हा जर सिम्बॉल त्यांनी वापरला?
दिवसपेक्षा त्या कटकटीमधून तो बाहेर निघेल. अच्छा. कसं आहे, आता ओके. 2 पार्ट आहेत मॅडम, की दिवससाठी आपण कधीही रेकमेंड करायचं नाही. पण जर समजा तांत्रिक काही नाही आता प्रश्न फ्रीडमचा विचार चाललाय तर असे आता येऊ शकतात ना म्हणजे असे विचारायला की आता आमचा येऊ डिवोर्स कधी होईल वगैरे असं पण येणारे असतात ना. त्याला सांगा की तुला त्या व्यापातून मुक्तता मिळेल. अच्छा बरं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे व्यसनाधीन लोक जे असतात हो, त्यांच्यासाठी आपण हे सुचवू शकतो का हो, सुचवू ऍडिक्शन मधून त्या बाहेर येण्यासाठी म्हणा. हो, एडिक्शन मध्ये हा जो सिम्बॉल आहे, जर समजा एखादी हा. पत्नी आहे एखाद्याची आणि एखादी व्यक्ती काही व्यसनी झालेली आहे, तर हा. तिची चिंता आहे ना त्यातून ती मुक्त हो. होईल का, तर हा सिम्बॉल स्पेशली वापरणं गरजेचं आहे. ओके. आणि कर्ज बाजारी लोकांसाठी पण आपण हे सुचवू शकतो का म्हणजे ज्यांच्याकडे डोक्यावरती भरपूर कर्ज कर्ज बाजार झाले तर पण त्याच्यातून पण मुक्तता होण्यासाठी हा वापर करू शकतो. वापरू शकतो ना. येस, येस. ओके. ठीक आहे सर. देशमुख मॅडम विचारा. देशमुख मॅडम. हा सर, मला असं विचारायचं होतं की एखादा स्क्रिझोफ्रेनियाचा पेशंट जर आहे तर त्याच्यासाठी आपण या कार्डाचा वापर करू शकतो का? बघा, कार्डाचा वापर कुठल्याही गोष्टीसाठी, त्याला जर काही एखादं दुःख असेल मॅडम, तर त्या दुःखाचं निवारण होणं, त्याच्या व्यापातून त्याची मुक्तता होणं, स्वतंत्रता हा जो भाग आहे, म्हणजे काय, आपण ब्रिटिशांच्या याच्यामध्ये होतो तर त्याच्यातून आपण स्वातंत्र्य मिळवलं. मग तशाच कुठल्याही गोष्टीमध्ये जर त्याच्या अडकली असेल कामं, कुठलंही काम असेल, तर त्याच्यातून त्याला मुक्तता मिळेल असा त्याचा उल्लेख केलेला आहे. हा. नाही, स्क्रिझोफेनिया कसं सर खूप म्हणजे सिव्हिअर रोग आहे हा आणि खूप क्रॉनिक पण असू शकतो. तर त्यातनं थोडाफार का होईना रिलीफ त्या पेशंटला मिळू शकेल का? बघा, सिम्बॉल ही जी गोष्ट आहे ना मॅडम, सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे हा. सिम्बॉल हिलिंग आहे, त्याच्यानंतर एंजल्स आहे, ह्या हा. कुठल्याही ज्या काही गोष्टी बनवल्या त्या पर्पज त्याचा काय असू शकतो, तर त्याची जी काही दुःखाची बाब आहे त्याच्यावरती हा उपाय करणं गरजेचं आहे. तर त्याला तुम्ही सुचवू शकता की तुम्हाला असं असं गोष्टी करावं लागेल. आता त्याचा रोग असह्य कुठलाही असू शकतो, नाही असं नाही, पण त्याला आपण ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर म्हणून त्याला त्याचं वर्णन सांगता आलं पाहिजे की बाबा तुला अशा गोष्टीशी सामना होईल, तर त्याच्यातून तू बाहेर पडशील. हा. आता मेडिकल सायन्स मध्ये पण असंच आहे की भरपूर लोक कटकटी तयार होतात. हो सर, बरोबर आहे. कळलं का? हो. बरं, थँक्यू सर. ओके. गायकवाड मॅडम विचारा. गायकवाड मॅडम. हा विचारते सर, ह्या सिम्बॉलचं पूर्ण मिनिंग, कलर हे सगळं हे वापरायचं का? हो, हो. आणि समोर ठेवून मेडिटेशन करायचं असतं का? बघा, आता तुम्हाला पहिला गोष्ट, हा जो कलर दिलेला आहे पर्पल, हा त्याचं एक मला इन्फॉर्मेशन आहे की ह्याच्या करता आपल्याला काय वापरायचं, तर पर्पल, बरोबर आहे. सिम्बॉल मध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही, ना कलर मध्ये चेंज करू शकत, ना क्रिस्टल मध्ये चेंज करू शकत. बरोबर. कळलं का? असं आहे. हो, धन्यवाद सर. धन्यवाद. आहे कोणाचा प्रश्न अजून? सर मला एक विचारायचंय. बोला. सर आता समजा हा सिम्बॉल आपल्याला आर्मवर काढायचा असेल, बाहूवर, तर मग तो उजवीकडे काढायचा की डावीकडे, असं काही बंधन आहे का? उजवीकडे, राईट इज राईट. अच्छा, ओके, राईट इज राईट. चालेल. त्याच्यामध्ये छोटा मोठा कुठलाही करू शकता, आकाराने कसाही करू शकता, पण सिम्बॉल असणं गरजेचं आहे. ओके, चालेल. थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. आहे प्रश्न अजून कोणाचा? दुसरा कार्ड लावा. ठीक आहे. 30 नंबर. दुसरं कार्ड जे आहे ते फ्रेंडशिपचं कार्ड आहे. कळलं का? अक्षर मोठी करते तुम्हाला दिसायला. हा, ठीक आहे. त्याचा रंग जो आहे तो निळा रंग आहे, दिसतो इथे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये टर्ना नाव आहे त्याचं, आणि सोडेलाइट म्हणून त्याचं जे क्रिस्टल येतं ते आहे. आणि ह्याचा जो अंमल आहे तो फिजिकल बॉडीमध्ये हिप वरती आहे. तर फ्रेंडशिप ही जी भाग आहे, तर कुठलीही गोष्ट एखादी प्राप्त करायची असेल तर त्याकरता तुम्हाला जी अटॅचमेंट आहे, तो अट्रॅक्ट द फ्रेंड, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या एखाद्या मैत्रीमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे अट्रॅक्ट द पीपल ज्याला आपण म्हणतो, तशाच प्रकारे अट्रॅक्ट द फ्रेंड्स असा भाग जो आहे तो सांगितलेला आहे. आणि गुड इंटेन्शन, आपली जी भूमिका आहे, आपली मनोधारणा आहे ती चांगली असणं पण आवश्यकता आहे. कळलं का? म्हणजेच काय की त्या ठिकाणी ज्याचा हा जो आहे तो सक्सेस होईल, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेंडशिप हे कार्ड ब्ल्यू रंगाचा वापर करून त्याचं जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टलचा पण तुम्ही उपयोग करू शकता, एंजल्सचा पण करू शकता. कळलं का? एंजल्स आणि मित्रता ही अतिशय एक वेगळी वस्तू आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बरीचशी कामं जी आहेत
ती तुमच्या परिचयावरती, परिचय हा सुद्धा एक मित्राचा भाग आहे. त्यानंतर कोण सजेस्ट करतं आपल्याला, हेल्पिंग हँड ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा मित्रतेचा भाग आहे. ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची घेवाणदेवाण होत नाही त्याला मैत्री म्हटलं जातं. आणि एक तर सदिच्छा जी गोष्ट असते ती सदिच्छा ही मित्राच्या अंतर्गत येते. कळलं का? म्हणजे इथे फ्रेंडशिप याचा अर्थ तुम्हाला सर्व तऱ्हेच्या ज्या काही योजना आहेत किंवा तुमचं जे काही यश आहे ते तुम्हाला तुमच्या मित्रांपासून अपेक्षित राहायला हरकत नाही. कळलं? आणि अट्रॅक्ट द पीपल, एखादी मैत्री करते वेळी तुमच्या नशिबामध्ये खरोखर चांगले मित्र येणं पण हे भाग्य असतं. कधी कधी आपलं नशीब खराब असतं त्यावेळेला चुकीचे मित्र येतात आणि त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते. कळलं? कुबल मॅडम तुम्हाला काही विचार बोलायचं सांगा. नाही काय सांगितलं ना तुम्ही, म्हणजे आपण ह्याचं मिनिंगच असं आहे ना, आय अट्रॅक्ट फ्रेंड्स हू हॅव गुड इंटेन्शन. म्हणजे Yes. असं स्वच्छ किंवा चांगला हेतू असणारेच लोक म्हणजे मी फ्रेंड म्हणून किंवा मित्र मैत्रीण म्हणून आकर्षित करते, असा त्याचा अर्थ आहे ना. आणि बरोबर. त्यांनी तुम्ही कलरही सांगितला, ब्ल्यू कलर, तसा आपण प्रोटेक्शनचा पण म्हणतो ना. आणि सोडा लाईट क्रिस्टलही सांगितलं. मला फक्त एकच विचारायचं होतं ह्याच्यात, की आता आपण म्हणजे समजा आता माझं एखादं ऑफिस आहे किंवा आपण घर समजा म्हणून हाऊसवाईफ असेल तर आपण हे चिन्ह दरवाज्यावर काढलं तर चालेल का? म्हणजे आपल्याकडं आता ऑफिसमध्ये येणारे लोक समजा आता आपले क्लायंट्स आहेत, तर म्हणजे ते आपल्याकडे येताना चांगलाच हेतू आपण असं म्हणतोय ना तिथे, कारण ते इंटेन्शन म्हणजे हेतू म्हटलं ना. तर म्हणजे असेच लोक आपल्याकडे येतील किंवा अशाच लोकांशी आपली मैत्री होईल, तर आपण हे आपल्या ऑफिसच्या दरवाज्यावर किंवा घराच्या दरवाज्यावर काढू शकतो का असं? सांगतो. कसं आहे मॅडम, आता तुम्ही कन्सल्टन्सीला बसणार आहात किंवा तुम्ही एखादे डायरेक्टर आहात, तुमच्या मागे जर ही फ्रेम करून लावली तर तुमच्या समोरची व्यक्ती जेव्हा ही फ्रेम पाहिल त्यावेळेला तो तुमच्याशी प्रसन्नता त्याला मिळेल आणि तो अट्रॅक्ट होईल. तुमचं जे काही आवश्यक अपेक्षाचं काम असेल ते काम तो पूर्ण तुमच्यासाठी करेल. म्हणजे हे कार्ड कोणी वापरायचं आहे, तर ज्याला आवश्यकता आहे. आता एखाद्या गोष्टीचा व्यवसाय चालत नाही असं समजा विचार केला तर बरोबर. त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता की जेणेकरून कस्टमर तुमच्या दुकानामध्ये अट्रॅक्ट होईल. आता दुकान असो, ऑफिस असो, कारखाना असो, ज्योतिष कार्यालय असो, कुठल्याही तऱ्हेचं टू अट्रॅक्ट द पीपल, त्याच्यासाठी म्हणून हा जो सिम्बॉल आहे त्याचा वापर करावा आणि तो ब्ल्यू याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर करून तुम्ही त्या लोकांना अट्रॅक्ट करू शकता. आणि रिलेशनशिप मध्ये पण वापरू शकतो ना आपण. समजा हो. एखाद्याच म्हणजे डिस्प्यूट होत असेल असं रिलेशनशिप मध्ये, तर म्हणजे आपण जर समजा त्यांना सांगू एखाद्याला शकतो. संबंध बिघडले असतील, संबंध बिघडले असतील, आता अट्रॅक्ट द पीपल म्हणजे काय, तर मुळामध्ये एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करणं ही तुमच्या अंगी कला असणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्या हातून काही चुका होतात, त्यावेळेला एखादी व्यक्ती निघून जाते असा पण भाग. चिंता बोला. हा सर नमस्कार. ते आता हे जे कार्ड, हे जे आपण सिम्बॉल जो आहे हा मित्रता, यशस्वीच्या याच्याकडे सदिच्छा त्या भावना आहे ना, याच्यातनं आपल्याला तो फायदा करून देणार, मित्रांकडून फायदा करून देऊ शकतो किंवा आपले जे आपल्या बेस्ट विषय असतात त्यांच्याकडनं आपल्याला फायदा करून देण्यासाठी हे सिम्बॉलिक हे आहे. आणि जर समजा आपल्याला की बाबा आपण अशा कॉम्बो कंडिशन्स मध्ये असतो एकत्र येण्याच्या, तर त्यावेळेला आपण एक रत्न म्हणून आपण कुठलं हे करू शकतो, म्हणजे वापरू शकतो? रत्न जे आहे ते जे क्रिस्टल सांगितलं ना आपल्याला, त्या क्रिस्टलचं पण तुम्ही रत्न बनवू शकता. कळलं का? कुठलं क्रिस्टल सर? सोडा लाईट सांगितले. सोडा लाईट. सुडालाइट. हा, SODALIT. हो सर. SODALIT. सोडालाईटचा जो क्रिस्टल आहे ना, तो जरी जवळ बाळगला, बघा अट्रॅक्ट द पीपल साठी ना, तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल किंवा घरामध्ये पण तुमच्याशी लोक चांगलं वागावं. आता फ्रेंडशिप ही घरामध्ये पण असू शकते आपली. हे आहेत ना, बरोबर. यशस्वी पात्रता असण्यासाठी मी ते फ्रेंडशिप किंवा इतर चांगले संबंध, मग ते सोडालाईट तुम्ही त्याचा वापर करू शकता. येस सर, येस सर, येस. थँक्यू सर. बरं, नेक्स्ट कोण आहे? आहे प्रश्न अजून कोणाचा? प्रश्न आहे का अजून कोणाचा? नहीं सर. ठीक है, दूसरा का मुली बोलिए। हाँ जी, तो सर
मेरे को समझ में आया, आइदर हम ये ड्रॉ कर सकते हैं जैसे हाथ पे ऐसे पेन से ड्रॉ यस कर सकते हैं सिंबल जो अपने यस गुड लक के लिए बना, कहाँ पर फ्रेम करके कहाँ पर लगा सकते हैं, जैसे ऑफिस, घर पे, जहाँ पर भी आपको यस अट्रैक्ट करना है गुड यस रिलेशनशिप। या यस आप सोडा लाइट क्रिस्टल, वो क्रिस्टल पेन लीजिए, अपने हाथों में वो पेन के रखिए टू अट्रैक्ट द सेम एनर्जी। हाँ जी, नहीं तो नहीं सही है ना सुनिए, मेरी अंडरस्टैंडिंग? नहीं नहीं, सिंबल देखिए, हमारा जो क्लास है ना मैडम, वो हाँ कैसे जी, है कि हमको सिंबल यूटिलाइज करना है। हाँ जी, तो सिंबल को हम क्रिस्टल में कैसे यूटिलाइज करेंगे नहीं नहीं क्लास नहीं, में? बताता हूँ मैं, क्रिस्टल में अवेलेबल होता है। अगर अच्छा, क्रिस्टल में आपको नहीं लगाना है तो यू कैन प्रिंट इन पेपर ऑल्सो, अच्छा, ओके, but you have to draw in that black pen, but use for the background, suppose blue है तो ब्लू पे ब्लैक नहीं आएगा, तो ब्लू उसका कलर है, हाँ रिलेटेड जी, कलर बोलते हैं उसको, समझ गए ना? हाँ तो जी, सिंबल इज सिंबल बट क्रिस्टल अल्टरनेट है। तो क्रिस्टल भी साथ में रखेंगे आपके ऑफिस में या आपके टेबल पे तो भी चलेगा, मगर सिंबल जरूरी है। अच्छा, तो सिंबल मतलब बैकग्राउंड ब्लू के सिंबल पे होना चाहिए, ब्लैक कलर में ये बनाया सुनिए हुआ सुनिए सिंबल सुनिए, देन दैट। नहीं नहीं, हाँ जी जैसे ना। ये बनाया हुआ है ना व्हाइट में, वैसा व्हाइट में आप फोटो फ्रेम करके लगा सकते हैं, अगर आपके पास कार्ड है तो। नहीं तो अभी इसका स्क्रीनशॉट निकालिए और वो कार्ड जो है वो आप ये कर सकते हैं। अगर समझो हाँ, किसी से मुलाकात करनी है या किसी को अट्रैक्ट करना है, अगर आपके चॉइस का कोई है तो उसको भी आप अप्लाई कर सकते हैं, समझ गए? तो अगर सर, अगर हम हाथों पे जैसे जोली करते थे ना, वैसे अगर वहां पे ये सिंबल अगर हाथों पे ऐसे बना के, सपोज कोई नहीं नहीं, मीटिंग में पहली जा बात रहे हैं जहाँ पे आपको सुनिए चाहिए, सुनिए, तो वो क्या हो आपको, सकता है सर? नहीं वो कर सकते हैं उसका, जैसे हम आर्म पे कर सकते हैं, पाम हाँ पे नहीं जी, कर सकते, समझ गए ना? अच्छा, काम में नहीं कर सकते, ओके। पाम में नहीं कर सकते, लेकिन बात ऐसी है मैडम कि आप हाँ जहाँ जी, पर भी आपका व्यवसाय है वहां पर ये किसी व्यक्ति ने देखा तो आप जो भी कंसल्ट करते हैं उसको या कुछ व्यापार करते हैं तो उसके दिल में चला जाएगा वो, समझिए, हाँ अट्रैक्ट द जी, पीपल। हाँ जी, आप, वो तो जाएगा। यस, तो आप उसके लिए वो उसको कन्वेंस कर सकते हैं। अच्छा, ओके, ओके, व्हाट इज द थैंक यू मीनिंग सर। ऑफ अट्रैक्ट? इट्स अट्रैक्शन, so you can, when you are going to convince the people, you will be, हम्म, हाँ समझे? जी, हाँ, ऐसे राइट, है। हाँ जी, हम्म, ओके, ऐसा थैंक है। यू सर। ओके। हाँ हाँ बोला सुनीता मॅडम, मॅडम, विचार. बोला बोला हा सर. बोला बोला. अम, आता बदलीच्या ठिकाणी समजा आता पाहिजे तिथं बदली पाहिजे असेल एखाद्याला आणि हाँ, देत नसतील तर हम्म. साहेबांच्यासाठी ते अट्रॅक्शन निर्माण करण्यासाठी पण हे कार्ड ठेवू शकतात का, म्हणजे देऊ शकतो का आपण त्यांना? सांगतो. आता तुम्ही म्हणाल की एखाद्या ऑफिसरची बदली व्हायची आणि ती चांगल्या ठिकाणी व्हावी अशी तो हा, विनंती पत्र देऊन देणार आहे, बरोबर हा, आहे? त्या हो, विनंतीला मान देऊन त्या साहेबांनी आपल्याला आपल्याप्रमाणे पोस्टिंग दिली असं समजा, तर हो, त्यावेळेला सुद्धा हा सिंबल तुम्ही तुमच्या खिशामध्ये किंवा त्या ठिकाणी वापरलात, त्याचं जे हा, चिंतन केलं, त्याला हा, हिलिंग केलं, तरी सुद्धा हा. समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे कार्यरत होईल. ओके, म्हणजे निळ्या कार्डावरती हे सिम्बॉल नाही काढायचं नाही, आणि निळा खिशात रंग, ठेवायचं. नाही नाही, एक मिनिट, निळा रंग हा वापर करायचा आहे मॅडम, हा, पण कार्ड काढते वेळी व्हाईट पेपरवरती हेच कार्ड तुम्ही घेऊन गेलात आणि त्या हा. ह्याच्यामध्ये छोटं त्याचं डिझाईन केलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, त्याला छोटं लॅमिनेशन करू शकता, कळलं की अच्छा, नाही? हा, बर बर बर. असं छोटं आपलं व्हिजिटिंग कार्ड असतं तेवढं लॅमिनेशन करू शकता. ओके ओके, थँक्यू सर. निळा नेक्स्ट. निळा कलर म्हणजे वापरायचा मॅडम. आता समजा तुमचं काही काम आहे, कोणाकडे जायचं असेल, हा सिम्बॉल प्लस हा, तुम्ही निळ्या रंगाची साडी नेसत असेल तर साडी घाला, ड्रेस घालत असेल तर ड्रेस घाला, किंवा बरोबर. निळा ओके, रुमाल तरी जवळ ठेवा. असं निळं काहीतरी आपल्याला पाहिजे, कारण ह्या सिम्बॉलचा कलरच तो सांगितलाय ना, म्हणजे निळा. ती ऊर्जा तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्यासाठी असं. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ओके. विचारा भागवत मॅडम. तर म्हणजे थोडक्यात आपल्याला जे काम एखाद्याकडनं ज्या ज्या माणसांकडनं करून घ्यायचं त्या प्रत्येकाची नजर या कार्डावरती गेली पाहिजे. नाही परत ते नाही मॅडम, बघा तुमचं काम काय आहे, नंबर वन एक भाग आहे. हा, आता जर हा, समजा आपण एखादी देवाला प्रार्थना करून आपण निघतो, हा, तो ती फोटो फ्रेम असते, बरोबर आहे की नाही? हा, तशी ही फ्रेम किंवा ह्याचा जो कागद आहे तो तुम्ही त्याच्यावरती प्रार्थना केली आणि तुम्ही गेलात, हा, तर तुम्हाला गेल्यानंतर हम्म, त्या व्यक्तीला तुम्ही ताबडतोब अट्रॅक्ट होऊ शकता. यू गॉट अट्रॅक्ट द हा, पीपल. आणि त्या हम्म, ठिकाणी तुमचा जो कोण साहेब असेल, नातेवाईक असेल, हम्म, पत्नी असेल, हा, पती असेल, तर त्याला तुम्ही
जे काही करायचं असेल तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हा रंग हे कार्ड वापरू शकता. हा. असं आहे. ठीक आहे. थँक्यू. आहे प्रश्न अजून कोणाचा? ठीक आहे. नाही सर. नाही मग त्याला दुसरं लावा. जी वाला आहे का? ग्रेस आहे ना मॅडम? मॅडम कुठलं ग्रेस ग्रेस आहे ना? ग्रेस हा. ग्रेस कृपा. येस बरोबर. हा ग्रेस आहे. आता ह्याचे बघा ही जी निशाणी आहे त्याचा अनाम म्हणून त्याचं जे काही टायटल आहे वरती, आणि त्या ह्याच्यामध्ये ग्रेस हा जो सांगितलेला आहे पवित्रा, तर एखाद्या गोष्टीची कृपा मिळवणे किंवा कृपा करणे किंवा मिळवणे, आणि त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो जाणीव आणि आकर्षित करण्याची जी शक्ती आहे किंवा त्याला पासून आपल्याला ब्लेसिंग मिळालं पाहिजे. आणि ग्रेस कसं आहे तर ते ग्रेस जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये ह्याचा जो पार्ट आहे तो माउथ आहे. कळलं का? बॉडी पार्ट माउथ आहे. जेमस्टोन जे आहे ते सेट्रीन आहे. जेमस्टोन कुठला आहे? सेट्रीन. रंग कुठला आहे? तो ऑरेंज आहे. आणि अनाम जे लिहिलेला आहे बघा त्या कार्डावरती, तो त्याचा कार्डाचा मेन जो कीवर्ड आहे. कळलं का? पण ग्रेस म्हणजे काय? तर मुळामध्ये एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून प्राप्त करणे, आशीर्वाद मिळणे, गॉड ब्लेस यू ज्याला आपण म्हणतो, किंवा ग्रेस म्हणजे त्याचं पूर्णपणे आपल्यावरती कृपा असणे. ग्रेस म्हणजे खरं कृपा. कळलं का? हा मॅडम. ग्रेसफुल कृपा. आय एम ग्रेसफुल इनसाइड अँड आउटसाइड असं म्हटलं ना Yes. त्यांनी. हा बरोबर. म्हणजे मी सर्वतोपरी आतून बाहेरून कृपावान आहे किंवा भाग्यवान, म्हणजे आशीर्वाद मिळाल्यामुळे आपोआपच आपण कृपावान झालो ना, असं आतून Yes. बाहेर असं. हा मग आता त्याला ऑरेंज रंग जो आहे, नारंगी रंगाचा, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्या ह्याच्यातून जातकाने आपला जर काही काम करायचं असेल किंवा काम मिळवायचं असेल तर त्याकरता सेट्रिन नावाचं जे काही रत्न आहे किंवा क्रिस्टल आहे, तो होताच तर क्रिस्टल वापरा. सेट्रिन हे जे क्रिस्टल फॅमिलीमध्ये येतं तर त्याचा खडा साधारणतः 100-200 रुपयाला मिळतो. तो तुम्ही वापरू शकता. तुमच्या खिशात ठेवू शकता. तुमची आवश्यकता आहे, मेडिटेशन करू शकता. आता जर समजा ईश्वराची कृपा मिळवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्रिस्टलचा वापर करून मेडिटेशन करून तुम्ही ते प्राप्त करू शकता. लक्षात येते का तुमच्या? ग्रेस म्हणजे कोणाचीही कृपा मिळवणे, मग ती आई वडिलांची असो, पती पत्नीची असो, मुलांची असो, त्या ह्याच्यामध्ये बरेचसे लोक डिपेंडेंट असतात. तर त्यावेळेला आपलं काम झालं पाहिजे, तर ती पण एक प्रकारची कृपा असते. बऱ्याच कृपा ज्या ग्रेस आहेत त्या अवलंबून असतात जीवनामध्ये पावलो. एखादा आता रेकी आम्ही जेव्हा करतो त्याला एखादी बस येत नसेल किंवा आपल्याला काही तिकीट मिळत नसेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कृपेची आवश्यकता असते. कळलं? आलं लक्षात? हा बोला मॅडम. सर कार्ड दिसत नाही व्यवस्थित ते. मुकेश भाऊ जरा खाली करा. तो एफ याचा हे आहे बघा. हा येस. हा ओके ओके. दिसलं? मॅडम कार्ड विकत घ्या तुम्ही. काय आहे त्यामध्ये? हो हो चालेल चालेल सर. हा तुम्हाला अमेझॉनला कार्ड आहेत. कळलं का? ठीक आहे. मग आता इथला हा आणखी कोण आहे? हात वर केलाय, बोला. आहे प्रश्न कोणाचा अजून? प्रश्न आहे का अजून? नाही सर. दुसरं जे कार्ड आहे ते ग्रॅटिट्यूड म्हणून आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. कळलं? एखाद्या गोष्टीची कृतज्ञता असं होणे. कळलं का? म्हणजेच काय की त्या ठिकाणी लावा कार्ड मॅडम. मुकेश भाऊ लावलाय सर. ग्रॅटिट्यूड हा आत्ता लावला. बरोबर. आता ह्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. सेट्रिनच हे आहे. आणि सोलर पिक्सल जे काही चक्र आहे आपलं त्याच्यावरती याचा अंमल आहे. आणि ग्रॅटिट्यूडचं हे जे आहे ते OM असं त्याला म्हटलेलं आहे. NNO ANU असा त्याचा कीवर्ड आहे. नाही दिसत नाही मला पण इथे कार्ड दिसतच नाही. काय सर दाखव? काय दिसत नाही? सरांना खाली घ्या, कार्ड थोडं नाही. खाली घ्या. खाली कार्ड घ्या. ANU हा त्याचा कीवर्ड आहे. 32वा कार्ड आहे. आणि गोल्डन येलो त्याचा हे आहे. सोलर पिक्सल जो काही आपलं जे चक्र आहे
त्या सोलर क्रिस्टल चक्रावरती याचा अंमल आहे. आणि सेट्रिन जे आहे सेट्रिन जी आहे ती तुम्हाला क्रिस्टलचं वापरलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, इनमोस्टचं बेनिफिट ज्या काही गोष्टी असतात तर त्या मिळवण्यासाठी एखाद्या गोष्ट ज्याला आपण ग्रॅटिट्यूड आता हे जे आहे कुबल मॅडम तुम्हाला ग्रॅटिट्यूडचा शब्द व्यवस्थित सांगतील काय. त्यांनी असं म्हटलं ना, आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू व्हॉट एव्हर आय हॅव बीन गिव्हन बाय द डिव्हाइन, म्हणजे परमेश्वरी कृपेने मला जे जे मिळाले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणजे कोणी पण आपल्याला काही मदत केली किंवा काय तर आपण थँक्स म्हणतो ना, शुक्रिया म्हणजे ग्रॅटिट्यूड शुक्रिया देतो. हा, तर ते शुक्रिया देणं जास्त महत्वाचं आहे असं ह्या म्हणजे कार्डने सूचित पण केलंय. आणि सरांनी कलर तर सांगितलाय, म्हणजे तो गोल्ड कलर, म्हणजे तुम्ही हे कार्ड तर ठेवायचंच किंवा गोल्ड कलर पण जास्तीत जास्त यूज करायचा. त्याच्यानंतर त्याचं सिट्रीन हे क्रिस्टल पण सांगितलंय. आणि सोलार प्लेक्सस म्हणजे आपलं नाभी चक्र, हो ना सर, आता मणिपूर चक्र. याच्यामध्ये असा भाग आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याची काही जे म्हणतो त्याला ग्रेटफुल राहणं, म्हणजे त्याच्याशी आपण ग्रॅटिट्यूड मध्ये राहणं. एखाद्याने उपकार केले असतील तर त्याचं मनापासून आभार मानणे हा त्याच्यामध्ये भाग आहे. दुसरी गोष्ट की जर समजा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल आणि काही यश मिळवायचं असेल तर त्याकरता तुम्हाला कोणावरती तरी उपकार करणं हे सुद्धा आवश्यकता आहे. मग एखाद्या गोष्टीची कृतज्ञता तुम्ही दुसऱ्यावरती जरी केली किंवा तुम्ही मिळवली तरी सुद्धा तुमचं कार्य हे कधी थांबणार नाही. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो कृतज्ञता, कृतज्ञ होणे, नसणे नाही. कळलं का? कृतज्ञ होणं पण कृतज्ञता होणं, तृप्ती कुलकर्णी बोला. सर आपण एखाद्याने आपल्या काही मदत वगैरे केली तर आपण धन्यवाद म्हणतो, त्यावेळी त्याच्याऐवजी आपण हा स्विच वर्ड जर वापरला अनु म्हणून तर चालू शकतं का सर? म्हणजे आपल्या तोंडून पण त्याचा उच्चार होईल वारंवार. नाही, अनु हा तो भाग आहे तो वापरू शकता तुम्ही. पण भाग असा आहे ना मॅडम की तुम्हाला ग्रॅटिट्यूड, कुठल्याही गोष्टीचा ग्रॅटिट्यूड पाहिजे, हा पहिला भाग आहे. धन्यवाद द्यायचे, त्याचे आभार मानायचे आहेत. येस, बरं. आता भाग असा आहे, दुसरा पार्ट कसा आहे मॅडम, एखाद्या व्यक्तीने समजा आपल्यावरती काही कृपा केली असेल तर त्याला आपण म्हणतो थँक्यू किंवा तुला मी विसरणार नाही. दॅट इज कॉल काय आहे तर ग्रॅटिट्यूड आहे. कळलं का? म्हणजे एखाद्याने लग्न जमवलं समजा की एखाद्याने आपल्याला सहाय्य केलं तर सहाय्य केल्यानंतर त्या गोष्टीला आपण विसरलं नाही पाहिजे. दुसरा पार्ट याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे सायन्समध्ये की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या त्रासामध्ये तुम्ही असता त्यावेळेला केलेल्या उपकाराची तुम्ही जाणीव ठेवत नाही. अशा वेळेला तुम्ही जर त्रासामध्ये येत असाल किंवा आलेला आहात तर त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं पाहिजे, हे परमेश्वरा, मी माझे जे काही माझ्यावरती ज्यांनी उपकार केले आहेत ते मी कधीही विसरणार नाहीत. जे झालं असेल ते विसरून जा, अशी परमेश्वराची एक प्रार्थना असते. ओके, क्षमा याचना करण्यासाठी सुद्धा आपण म्हणजे हे वापरू शकतो. म्हणून त्या ठिकाणी ग्रॅटिट्यूड हा जो भाग आहे तो अन्य बऱ्याच ठिकाणी तुम्ही वापरू. बऱ्याच वेळेला काय असतं, एखादी व्यक्ती आपल्यावरती उपकार करते आणि ती उपकाराची परतफेड आपण करत नाही. ते करून सुद्धा आपल्याला कधी कधी भयंकर त्रासामध्ये लोक जे येतात त्याला कारण पण अशीच असतात मॅडम. बरोबर, काही काही लोकांनी आपल्या म्हणजे केलेले असतात आपल्यावरती उपकार की आपल्याला माहिती पण नसतं कधी कधी. तर त्यावेळी सुद्धा आपण जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यावेळी त्यांच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड मागताना सुद्धा हे वापरू शकतो. म्हणजे बरोबर आहे का? ऐका 2 मिनिटं मॅडम. असं आहे की समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे त्रासलेली आलेली आहे, बरोबर आहे, आणि त्याने हे कार्ड काढलं. ओके, हे कार्ड काढल्यानंतर तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये अस्वस्थता आहे. तर त्याला तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही स्मरण करा की तुमच्यावरती ज्याने कृपा केली असेल त्याचे आभार माना मनातल्या मनात. म्हणजे ती कृतज्ञता तुम्ही व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे आवश्यक आहे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये बघा, परत सांगतो मॅडम, की जेव्हा एखाद्याने केलेली आपल्याला मदत आणि त्या मदतीवरती आपण कुठलाही अभिप्राय न दिल्यास कालांतराने आपल्यावरती असं जेव्हा संकट येतं त्याला कारण पण अशी असतात की आपण त्याचे कृतज्ञता ही आपण विसरलेलो. त्यावेळेला आपण मानले नाही, आभार मानले नाहीये त्यावेळेला आपण त्याचे. नाही, आभार नाही, तिथल्या त्यात आभार न मानतात त्याची ती गोष्ट कसं आहे, मेमरी ही जी गोष्ट आहे ना मॅडम, ही शेवटचा जीव जाईपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवणीत करून देते. कळलं का? म्हणजे बऱ्याच वेळेला बरेच लोक आपल्याला मदत करतात
आणि त्याला आपण उडवून लावतो किंवा त्याला धिक्कार करतो, थोडक्यात हा तिरस्कार एक करतो. कर्माचाच भाग आहे. येस येस हा येस. ओके आणि ते जर तुम्हाला त्यातून जर काही चूक झाली असेल तर तुम्हाला जर समजा कृपा आणखी मिळवायची असेल तर तुम्ही हा सिम्बॉल आणि ते क्रिस्टल जर तुम्ही वापरलं तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्याकडून कृपा मिळण्याची शक्यता दर्शवली जाईल. आणि त्याच्यावरती तुम्हाला सेट्रिन आणि गोल्डन येलो हा त्याचा हा. रंग आहे आणि हे त्याचं सिम्बॉल आहे. बरं ओके. हो हो म्हणजे समजलं. कार्ड बऱ्याच अंशी तुम्हाला वाचता आलं पाहिजे. होय होय नक्कीच सर. हम्म? हो धन्यवाद सर समजलं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती बघा परत सांगतो मॅडम बरीचशी संकट माणसाला येतात त्याला हा. कारण पण असंच असतं की काही लोक त्या केलेल्या कृपेचा विसर करतात म्हणून येतात संकट. कृतज्ञ होतात असं म्हणतो येस आपण त्याला. येस. हा, म्हणून बरोबर. कृतज्ञ आणि कृतज्ञत्या हो याच्यामध्ये हो ग्रॅटिट्यूड जे आहे ते हो सांगितलेलं हो आहे. बरोबर. ओके. बरं हो नेक्स्ट सर आणखी धन्यवाद. धन्यवाद. सर याला हे काय सांगितलं काय म्हणता? क्रिस्टल? क्रिस्टल सेट्रिन हो सेट्रिन सेट्रिन. सेट्रिन सेट्रिन हा हा सेट्रिन आणि सोलर पिक्सल जे आहे ना नाभी चक्र त्याच्यावरती याचा अंमल आहे. नाभी चक्रामध्ये कसं आहे मॅडम की 72,000 नाड्या आहेत. तर त्या सुद्धा तुम्हाला हिलिंग करते वेळी समजा आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून. एखादी व्यक्ती समजा आजारी असेल आणि ह्या चक्रावरती क्रिस्टल ठेवलं तरी सुद्धा त्याचं आजारपण बरं होऊ शकतं. म्हणजे त्याच्यावरती कृपा होऊ शकते. कळलं का? त्या ह्याच्यातून पूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे मी मागे पण सांगितलं होतं की बेंबीवरती एक ग्लास वात आणि ग्लास ठेवून नंतर तो दिवा जो आहे तो विझतो आणि त्याला पोटातले रोग बरे होतात बऱ्याचशा वेळेला. आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. कळलं का? मग तसं सुद्धा त्यामध्ये तुम्ही विचार करू शकता. ओके. हॅलो मॅडम. बरं चला आता दुसरं सर कार्ड हो लाव. सर कळलं सर. सर हा एक विचारू सर का? मला पण एक बोला. विचारायचं होतं. हा बोला ना. हा की जर असं कुठलं आता शरीराचा आपल्याला काही वेळेला हात दुखतो किंवा काही तर अशा वेळेला सुद्धा आपण त्याचं हे करू शकतो का नाही नाही ते वापरू? ग्रॅटिट्यूडचा नाही आहे पण त्या ह्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड हा शब्दच वेगळा आहे. पण क्रिस्टल तुम्ही वापरू शकता त्याकरता. क्रिस्टल ही थेरपी आहे मॅडम. हो सर. क्रिस्टल ही थेरपी आहे. सिम्बॉल सुद्धा थेरपी आहे. पण समजा जर तुम्हाला कोणी मदत केली असेल त्याचे उपकार तुम्ही मानत नसाल तर ह्या सिम्बॉलला तुम्हाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला जर त्याची कृपा हवी असेल हो सर. तरी सुद्धा हे जे सिम्बॉल आहे कॅरी करून तुम्ही त्याची कृपा मिळवू शकता. म्हणजे कृतज्ञता आहे ग्रॅटिट्यूड आहे त्याचं त्याचे आभार मानणं किंवा परत पुन्हा जाऊन त्याची भेट घेणं अशा अनेक गोष्टी शास्त्र लिटरेचरमध्ये सांगितलेल्या आहेत. हो सर. कळलं? ओके. हो हो सर. आता दुसरं लावा कार्ड हॅपीनेस आनंद. सर माधुरी मॅडम ना विचारायचंय. मुकेश सर बोला. त्यांना. हा मॅडम विचारा. तर कधीतरी असं होऊ शकतं की एक्झॅक्टली ती व्यक्ती आपल्याला माहिती नसते. अननोन व्यक्तीकडनं मदत मिळालेली असते. आपल्याला हो. कृतज्ञता व्यक्त करायची असते पण कोणाबद्दल करायची हे माहिती नसतं. तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? सांगतो. कसं असतं मॅडम परमेश्वर कुठे आहे तर आसमान में है. हा कळलं का? हा मग परमेश्वर कुठेशी आहे तर आकाशामध्ये आहे. तर त्याची सुद्धा प्रार्थना केली तरी सुद्धा हा तुम्हाला परमेश्वर प्राप्त होतो आणि तुम्हाला त्याच्यातून जे काही पाहिजे असेल त्याची कृपा हा ती हा मिळू शकते. ग्रॅटिट्यूड. हा म्हणजे तो अमुक एक प्रसंगात अमक्यादी म्हणजे नाव माहिती नाही परंतु अमक्या तमक्यांनी ज्या कोणी मला मदत केली होती त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करते असं म्हटलं तरी चालेल ना त्या केस? बरोबर. आता सांगतो आपण म्हणतो थँक गॉड. बरोबर आहे की हा नाही? हा हा समजा एखादा तुम्ही म्हाडाला फॉर्म भरलाय एखादं नोकरीचं हा अप्लिकेशन केलेलं आहे हा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये तुम्ही परीक्षा दिलेली आहे तर हा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ग्रॅटिट्यूडचे आभार मानायला हवेत आणि हा त्याची कृपा मिळवायला हवी. तर त्याला हा आपण त्याचा विचार करतो. आणि हे कार्ड जे आहे ना मॅडम हे भाग्यस्थानातलं आणि धनुराशीचं कार्ड आहे त्या ह्याच्यामध्ये. हा आणि हा जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रॅटिट्यूड जी आहे ती प्राप्त होत नाही. हा कळलं? असा भाग. ओ- ओ- अपर्णा गोरे. गोरे मॅडम विचारा. हा सर हे जे कीवर्ड्स आहे याचा म्हणजे आपण वापर कसा करायचा आणि त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय धरायचा आपण? नाही अनु हा जो ANU जो काही कीवर्ड आहे ना तो कार्डाचा आहे. पण तुम्हाला सिम्बॉल हा फार महत्वाचा आहे. आपलं हे जे सायन्स आहे ना हे सिम्बॉलिक सायन्स आहे.
तर त्याकरता सिम्बॉलला जास्ती प्राधान्य आहे. पण डिटेल्स मध्ये हा ANU, त्याचा ग्रॅटिट्यूड हा त्याचा वर्ड आहे. हे कार्ड कशासाठी वापरायचं आहे याचा पूर्णपणे संकेत आपल्याला कळतो. कळलं? ओके सर, धन्यवाद धन्यवाद. मुकेश भाऊ 33 नंबरचा कार्ड लावा. हॅपीनेस. लावला सर. हा, आता बघा हे कार्ड कसं दिसतं तुम्हाला. आनंदी वातावरण, समाधानी, आनंदाने एखादी गोष्ट करणे, हा सुद्धा एक कशामध्ये आपला आनंद लपलेला आहे हा सुद्धा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली तर त्याला तुम्ही विचारू शकता की तुला काय हवं, तुझा आनंद कशामध्ये आहे. तर त्यावेळेला त्याचा आनंद कशामध्ये असेल तो आपल्याला माहिती नाही, पण त्याने जर समजा त्याच्या आनंदाची गोष्ट जर व्यक्त केली किंवा त्याला आनंदी व्हायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे सिम्बॉल जे आहे हे वापरणं योग्य आहे, म्हणजे वापरलं पाहिजे. आता हे सिम्बॉलचं जे आहे हॅमेटाइल म्हणून त्याचं हे जे आहे क्रिस्टल आणि आर्टिफिस त्याचा जे काही भाग येतो तो त्याच्यामध्ये फिजिकल सांगितलेला आहे. आनंद, वातावरण, समाधानी, आनंदाने एखादी गोष्ट करणे आणि आपण कुठलंही काम करतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं दुःख मानू नका, आनंदाने करा, असं पण त्याला संकेत देऊ शकतो. दुसरा भाग असा आहे की बरेचसे सोशल हे जे असतात लाईफ मध्ये काम करणारे त्यांना सुद्धा सोशल काम करून, आता आपण हॉस्पिटलमध्ये बघतो, कोर्टामध्ये बघतो, अनेक ठिकाणी काही सोशल वर्कर्स जे आहेत तर ते सुद्धा त्याचा प्रभाव त्याच्यामध्ये असतो म्हणून ते आनंदी असतात. आता जसं की काही पशुप्रेमी आहेत, काही पक्षीप्रेमी आहेत, तर हे सुद्धा एक आनंदाचाच भाग आहे ना. मग आता आपल्याला असं सांगायचं जातकाला हे कार्ड निवडल्यानंतर, त्याने जर हे निवडलं असेल कार्ड तर त्याला सांगायचं तुझा आनंद कशामध्ये आहे ते पहिल्यांदा तू ठरव. तुला काय वाटतं की तुला समजा एखादं टीचिंग करून आवडतं, एखाद्या व्यक्तीला दान धर्म करून आवडतं, तर तुझा आनंद कशामध्ये आहे. आज बरेचशी व्यवस्थापनं जी आहेत त्या याच्यामध्ये लोक खानपान करतात, बरेच वेळेला लंगर लागतो, काही वेळेला चर्चमध्ये काही गोष्टी असतात ज्या हेल्पिंग हँड ज्याला आपण म्हणतो त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो, म्हणून तो आनंदाचा एक पोर्शन आहे. पण आनंद अनेक गोष्टीमध्ये दडलेला आहे. एखाद्याला छळण्यामध्ये आनंद नाहीये, लक्षात घ्या. कळलं? तो त्याचे वैयक्तिक प्रश्न आहे. पण आनंद कशापासून आहे तर तो त्या सिम्बॉल मध्ये आहे आणि ह्या सिम्बॉलचा गैरवापर करू नये. हा जनहितासाठी आहे, लोकांसाठी आहे, चांगल्या हितासाठी आहे, फॉर गुड सेन्स. गॉट इट? बोला. विचारा मॅडम. मेघा मॅडम विचारा. हाँ जी सर। सर ये जो आनंद वाला कार्ड है, अगर अगर ये सिंबल अगर कोई डिप्रेशन में होगा तो उसको भी ये सिंबल यूज कर सकता है वो बंदा यस, फिर कर सकते हैं. अगर समझो वो कहीं डिप्रेशन में जा रहा है, आपका सवाल बहुत अच्छा है. अगर उसको तबीयत ठीक नहीं है या उसका मूड ठीक नहीं है, हमेशा वो अपने इसमें बहुत ही मंद रहता है, बहुत ही नाखुश रहता है, तो हाँ वहां जी। पर अगर आप इसका सिंबल यूज करेंगे, बहुत घर के अंदर ऐसी स्थिति होती है तो वहां पर अगर ये सिंबल का आप समझो फ्रेम बना के रखते हैं तो उसमें से भी जो एटमॉस्फेयर है, यू नो, द एटमॉस्फेयर और क्लाइमेट में फर्क है. तो उसी तरह इट्स अ गुड एटमॉस्फेयर फॉर हैप्पीनेस, गेटिंग हैप्पी. हाँ जी। ओके, टू गेट द हाँ जी। हैप्पी और हैप्पीनेस, व्हाटएवर इट इज. हम्म। अच्छा तो इंसान को हमेशा आनंद में, स्व आनंद में रहना चाहिए. स्व आनंद मतलब क्या है? खुद की खुशी, ऐसा है ना मैडम? हाँ जी हाँ जी। ये तो उस तरह से हमको उसका यूज करना चाहिए. अच्छा तो अंदरूनी खुशी मतलब उसको मिल जाएगी, मतलब उसको थोड़ा सा बेटर महसूस होएगा वैसे इंसान को अगर अभी उसके देखिए, घर पे या उसके वातावरण में एक कार्ड लगा दिया जाए यस वहाँ पर। यस यस. कैसा होता है मैडम कि कभी कभी इंसान को हमारा हैप्पीनेस कहाँ है वही मालूम नहीं रहता है. उसको क्या राइट। चाहिए. एक छोटा बच्चा है, उसको वो रोता रोता रहता है, उसको क्या चाहिए, मगर उसको बोलता है कि ये चाहिए वो चाहिए. तो ऐसा नहीं. व्हाट इज द रियल हैप्पीनेस इन अ लाइफ? वी से द व्हाट इज द रियल हैप्पीनेस इन अ लाइफ, वैसा है. तो हमारी हमारी जो खुशी है वो किस चीज में है उसको आप पूछिए. तो ये कार्ड का सिंबल आप उसको यूटिलाइज करने के दीजिए तो वहां पर उसकी समस्या खत्म हो जाएगी. अच्छा मतलब वो इंसान, बंदे को पता चल जाएगा कि उसको कहाँ पर उसकी खुशी है। हाँ, तो उसको अभी वो बोलता है कि मुझे ये काम करके खुशी नहीं मिल रही है, वो काम करके खुशी नहीं मिल रही है, तो उसको कहिए आप कि ये सिंबल का यूज करो, आप जो भी काम करोगे उसमें आपको
खुशी प्राप्त होगी। गॉट इट? ओके सर। सर क्रिस्टल का नाम आपने क्या बोला इसके लिए? इसका क्रिस्टल जो बताया था ना अभी उसमें हेमाटाइट हेमेटाइट। हाँ, हेमाटाइट। ओके, हाँ जी सर, थैंक यू सर। लिख के लीजिए वो हेमेटाइट करते। भागवत मॅडम विचारा. सर ह्या ज्या सिम्बॉल्स आहेत सगळे तर त्याचे आपण रोज एकेका सिम्बॉलच्या वगैरे अशा रांगोळ्या पण काढू शकतो ना दाराबाहेर वगैरे बघा कुठे? असं आहे मॅडम की हे काही असं नाही तुम्हाला हा त्याचा मान राखला पाहिजे. हा रांगोळी इज अनदर ओके पार्ट, तो पण हा शुभ संकेत आहे, पण हा हा संकेत तो फक्त भिंतीवरती आणि उत्तर दिशेला ओके सुचवण्यात आहे. ओके ओके कळलं का? हा. ओके शिंदे साहेब बोला. सर नमस्कार. काय माहितीये का आता नमस्ते. हा जो तुम्ही जो हॅपीनेस जो सांगताय ना, हॅपीनेस साठी कार्ड वापरायचं. हो मग ह्याची जी कंडिशन आहे, हॅपीनेस हा तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणजे त्यांचा हॅपीनेस हा म्हणजे शुद्ध हॅपीनेस पाहिजे की दुसऱ्याचं भलं किंवा आपलं स्वतःचं तरी भलं आणि त्या बरोबर आहे. भल्यामध्ये दुसऱ्याला न दुखवता भलं झालं पाहिजे. म्हणजे नक्की अध्यात्माच्या नक्की. लेवलला एकदम बॅलन्सिंग Yes. पाहिजे. अगदी खरं आहे. हा कसं म्हणजे असतं, हा बोला विकृत बोला. आनंद वेगळा, विकृत आनंद वेगळा आणि स्वीकृत म्हणजे एकदम सकृत आनंद वेगळा. म्हणजे एकदम बरोबर. माझ्या आनंदामुळे कोणाची बाधा येत नाहीये की आणि कोणाला दुःख पण मी एकदम सॅटिस्फाय आहे की एकदम मी समाधानी आहे. असा बरोबर. आनंद इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना याच्यामध्ये. येस आणि येस ते येस. तो टिकवायचा असेल किंवा तो एकदम आता कसं असं एक फ्लॅग होतो हा की एक वातावरण निघून गेलं की म्हणतात ना हे दिवस निघून जातील म्हणजे वाईट असलं तर त्याचं सुख मिळतं असं नाही. एकदम परमनंटली आपल्याला जर आता एक पाहिजे असेल तर याचा स्कोप आपण फोकस करू शकतो. पण जर नक्की. याचा आता अंमल कशावर राहील? अंमल जो आहे ना ते सांगितलं ना ते आर्टिस्ट सॉरी सर आर्टरीज म्हणजे धमण्या आपल्या दमणे शरीरातल्या धमण्या. त्याच्यावरती अंमल ओके आहे. आता कसं हा म्हणजे असतं न्यूरो कन्सल्ट आहे. हा न्यूरोची आहे. दुसरी गोष्ट कसं आहे, हा बरोबर आहे तुमचं म्हणणं शिंदे साहेब. भाग असा हा. आहे ना की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या आपल्या डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत सगळा संदेश पोहोचवतात. त्या बरोबर संदेशामुळे सर, आपण त्या ठिकाणी आनंदी होतो का होत नाही, बरोबर सर, हा एक बरोबर भाग सर. आहे. मग त्याच्यातून तुम्हाला जर एखादा आनंद व्यक्त करायचा असेल किंवा हवा असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशी की आपल्याला स्वखुशीने चांगल्या लोकांना आनंद द्यावा, पण लोकांचं वाईट हा करून हा आपण आनंदित व्हावं असं नाही. बरोबर सर. त्याला येस सर. चांगलं सेन्स केलं पाहिजे. आणि वाहिन्या ज्या आहेत ना आपल्या त्या वाहिन्यांमधून आपलं जे वातावरण आहे, जसं की आपण एखाद्या समजा उष्ण वातावरणामध्ये आहोत किंवा थंड हा वातावरणामध्ये हा आहोत, तर त्या वाहिन्या ओके. त्याप्रमाणे कार्यरत असतात. जसं मी तुम्हाला सांगतो थोडंसं वाहिन्याबद्दल. हा आता जसं की आजची तारीख आहे 1 तारीख, बरोबर आहे. येस सर. तुमच्याकडे कुठेतरी पिंपळाचं झाड असेल येस सर. तर त्या आहे पिंपळाच्या समोर. झाडावरती नजर मारा. तुम्हाला पानं आता गळता गळता दिसतील आणि 10 तारखेला नवीन पालवी तयार होईल. बरोबर. येस सर. आता हा आपल्या ज्या वाहिन्या आहेत म्हणजे संकेत आहेत तर हा त्या झाडाला पण लागू होतात. म्हणजे येस त्याचा सर. बहरतो तो. बहरला. आता बहर नवीन बघा, हा हिरवी पानं अशी येतील ना की गडद पालवी. होऊन लागतात हा पिंपळ. येस 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 सर. येस येस. सर. मग तसं त्याचं जे काय आहे तर तो त्या ठिकाणी आनंद झाडाला सुद्धा हवा, आपल्याला सुद्धा हवा, येस सर. ज्याच्यातून आपण चांगल्या तऱ्हेचा आनंद प्राप्त करू शकतो. काही वेळेला सर कसं आहे की लोक चुकीचा आनंद व्यक्त करतात, दॅट इज रॉंग. बरोबर. असं आहे. येस सर. बरोबर सर. ओके, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. सर नमस्ते. नमस्ते, बोला. तर या सिम्बॉलचा कलर येलो दिलाय आणि तुम्ही रत्न सुचवलं ते हेमॅटाइट जे ब्राउनिश कलर आहे. क्रिस्टल क्रिस्टल येलो कलर. क्रिस्टल आहे सर, ते क्रिस्टल आहे आणि कलर येलो म्हणजे ह्या सिम्बॉल साठी आपण म्हणजे हे सिम्बॉल तर वापरायचंच पण कलर पण येलो वापरू शकतो जास्तीत जास्त. आपण याचं एनर्जी तुम्हाला जास्त मिळेल. ते क्रिस्टल वेगळं, क्रिस्टलचं हेमॅटाइट तर त्याचं तुम्ही एंजल फॉर्म मध्ये किंवा असं असं वेगळं, पण क्रिस्टलचा आणि कलरचा नाही संबंध. हा नाही बोला. ना, मी फक्त त्याचा कलरच विचारलं. हा त्याचा हा ब्राउनिश कलर असतो म्हणून हा विचारलं. हा नाही पण ते क्रिस्टल वेगळं ना. ते ओके. सरांनी क्रिस्टल किंवा जेमस्टोन म्हणून सांगितलंय, पण कलर ह्या सिम्बॉल साठी कलर हा सांगितला. आपण कलर पण युज करू शकतो ना असं तसं. हा हा थँक्यू. क्रिस्टलचा आणि ह्या रंगाचा काडी मात्र संबंध नाही. जर ओके. समजा तुम्हाला क्रिस्टल वापरायचं नसेल आणि पिवळ्या रंगाचा जो काही एखादा कपडा आहे, पडदा आहे, बॅकग्राऊंड आहे, तरी सुद्धा त्याच्यावरती तुम्ही यशस्वी होऊ शकता. कळलं? ओके सर.
थँक्यू. ओके. हा, आहे प्रश्न कोणाचा अजून? नाही सर. लावू दुसरा? ठीक आहे, दुसरं लावा. दुसरं सुसंवाद आहे, हार्मनी. हा मॅडम बरोबर आहे ना, हार्मनी कार्ड आहे ना? तर हार्मनी लावलं ना त्यांनी, मुकेश भाऊनी लावलंय. होय. ओनाको. हम्म. ओनाको आहे ना? ओ नको, ओ नको. आता हार्मनी म्हणजे काय? तर सुसंवाद. कळलं का? आता सुसंवाद हे आपले निश्चित चांगले असणं गरजेचे आहे. जर सुसंवाद आपले चांगले नसतील तर जातकाच्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा आनंद होणार नाही. आता सुसंवाद म्हणजे काय? तर आपलं वागणं कसं आहे त्याच्यावरती आहे. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि मग ती सांगते की मला आयुष्यामध्ये कोणी रिप्लाय चांगल्यापैकी देत नाही. बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याचं जे काही वागणं आहे, त्याला ज्याची जी हार्मनी आहे तर ती त्याला स्वीकारता येत नाही, सुसंवाद करता येत नाही. लोक काय करतात, विचित्र वागतात आणि काहीही बोलतात, कसंही हे करतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून जर यश मिळवायचं असेल तर लॅपिस नावाचं एक क्रिस्टल आहे आणि लॅपिस नावाचा स्टोन सुद्धा आहे, म्हणजे जेम स्टोन. जेम म्हणजे त्याला हे म्हणतो आपण क्रिस्टलचा स्टोन आहे, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. बरेचसे हे स्टोन्स आहेत आणि लॅपिस मध्ये भरपूर काही एनर्जी आहे. तर हार्मनी म्हणजे सुसंवाद होणं, एखादं चांगलं वातावरण निर्माण होणं. इट्स अ गुड हार्मनी. सुसंवाद, एकमेकाशी चांगला. कधी कधी आपण एखाद्या समारंभात जातो त्यावेळेला एकमेकाची तोंड वाकडी असतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याशी कोण बोलत नाही किंवा कोण आपल्याशी, आपण कोणाशी बोलत नाही, तर तिथे सुसंवाद संपतो. मग अशा वेळेला तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा परिचय किंवा तत्सम जर त्याच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळायला हवा तर तुम्हाला त्या ठिकाणी हार्मनी आणि सुसंवाद याचा वापर, हे सिम्बॉल जे आहे ते आपल्याला दर्शवतं. कळलं का? आणि जर समजा एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये त्याला समोरून पण रिप्लाय चांगला येत नसेल तर त्याला तुम्ही त्याचा ब्ल्यू रंग, आणि लॅपिस सुद्धा ब्ल्यू रंगाचाच असतो आणि त्याचा खांद्यावरती अंमल आहे. म्हणजे ती हार्मनी जी आहे ती एकोपा आणि स्वरकंप. कळलं का? म्हणजे हे जे व्हायब्रेशन आहेत ते स्वरातले आहेत. तर ती हार्मनी जी आहे ती सुसंवादामधून जातकाच्या निर्माण होते. कळलं नसेल तर विचारा. मॅडम तुम्ही काय सांगायचं सांगा. नाही, आता हे हार्मोनी तर आपल्या लाईफच्या प्रत्येक क्षेत्रातच जरुरी आहे ना. आता आपली ही मीटिंग सुद्धा चालली, म्हणजे हे हार्मोनियसली व्हायला पाहिजे. किंवा समजा Yes. मी आणि अजून एखादा जातक किंवा आपण बोलत आहोत, पण मला जे म्हणायचंय ते तुम्हाला तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचलं आणि तुम्हालाही तेच म्हणायचंय. म्हणजे त्यावेळेस आपण कुठली पण, म्हणजे एक मीटिंग म्हणा किंवा एकमेकांशी बोलणं म्हणा, तेव्हाच ते सुसंवाद होईल ना. नाहीतर मी एक सांगते, समोरचा वेगळंच हे करतो, मग बरोबर. तिथे सुसंवाद होणार नाही आणि आपल्याला जे साध्य करायचं ते पण नाही होणार ना. म्हणून हे तर काय म्हणजे खूपच छान, म्हणजे सगळ्याच लाईफच्या, मला वाटतं सगळ्या कुठल्याही गोष्टीसाठी आवश्यकच आहे असं. म्हणजे कारण त्यांनी म्हटलंच असेल ना, माय लाईफ इज हार्मोनियस अँड पीसफुल. म्हणजे माझे आयुष्य शांततापूर्ण आणि सुसंगत म्हणजे होण्यासाठी असं, अशा अर्थाने छान आता आहे. दुसरा भाग असा आहे मॅडम की हम्म, समजा आपल्याकडे एखादी व्यक्ती भविष्य विचारायला आली आहे होय होय. आणि त्याने हे कार्ड निवडलं. त्या कार्डाला आपण समजा सांगताना त्याला असं सांगायचं की बघ, तुझ्या जीवनामध्ये हे जे अपयश येणार आहे तर तुझ्या जीवनातील तुझं परिवर्तन करणं आवश्यक आहे. तर ते जेव्हा हार्मनी तुझी चांगली होईल, सुसंवाद तू लोकांशी चांगला हे करशील तर निश्चितच त्या ठिकाणी, आता हा सुसंवाद जो आहे ना मॅडम, हा चंद्राकडे आहे, बुधाकडे आहे, शुक्राकडे आहे. मग तो मंगळाकडे सुसंवाद अपेक्षा करू नये. नाही. हा, मग त्या ठिकाणी चंद्र जो आहे तो सुसंवाद चांगल्यापैकी, म्हणजे लोकांना हॅलो तरी करणं हा एक भाग आहे. त्यानंतर बुध हा ग्रह जो आहे तो विचारपूस करतो, म्हणजे ती एक डिलिव्हरी आहे सुसंवादाची. कळलं का? हा एक भाग आहे. म्हणजे सुसंवाद, नंबर ऑफ थिंग्स हार्मनी आहेत आपल्याकडे. एखाद्या व्यक्तीला जर रस्त्यात भेटल्यानंतर आपण रस्ता कधी कापणे किंवा रस्ता बदलणे तर तिला हार्मनी म्हणत नाही. हार्मनी म्हणजे त्याला जाऊन भेटणे, त्याच्याशी संवाद साधणे, हा एक भाग आहे. म्हणजे आलेलं दुःख निवारण करायचं असेल तर तुझं वर्तन त्या व्यक्ती, तुझं म्हणजे त्या व्यक्तीचं वर्तन तुला बदललं पाहिजे किंवा तुझं वर्तन बदललं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये सुसंवाद तयार होते. आणि सुसंवादाने ना मॅडम भरपूर कामं आपली होऊ शकतात. होतात ना. म्हणजे ते वातावरणच, निर्मिती पॉझिटिव्हच होते ना. सुसंवाद तेव्हाच होईल ना की ज्यावेळेस
आजूबाजूचं वातावरण सुद्धा त्यामुळेच पॉझिटिव्ह होऊन मग आपण येस एखाद्याशी आपले रिलेशन सुद्धा आपण म्हणतो ना हार्मोनियस रिलेशनशिप असं येस पण म्हणतो येस ना तशा अगदी खरं अर्थात. येस असा भाग आहे तो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे हार्मनीचा अतिशय चांगल्यापैकी वापर होतो. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो मॅडम की तुमच्या याच्यामध्ये जर सुसंवाद चांगला असेल आणि स्वरसंगती असेल, स्वरसंगती हा एक वेगळा भाग आहे. तर स्वरावरून सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये लोक आपल्याला अट्रॅक्ट होतात. तर तशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. आणि क्रिस्टल जे आहे ते क्रिस्टल पण तुम्ही वापरू शकता. आणि त्याचा रंग जो आहे तो ब्ल्यू रंग मध्ये अतिशय शीतलता आहे. आणि लॅपिस जो आहे तुम्ही एकदा बघा, लॅपिस फार सुंदर रत्न आहे, फार सुंदर आहे. त्याचं लॉकेट वगैरे करून पण घालू शकता. आणि लॅपिस मोठा असा अर्धा किलोचा दगड पण मिळेल तुम्हाला. हा म्हणजे जर समजा घरामध्ये सुद्धा सुसंवाद होत नसतील चांगले तर त्याला सुद्धा वातावरण बिघडतं. तर तुम्ही लॅपिस आणून ठेवलं तर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याच्यातून हे होणार, बदल होणार. आपण म्हणजे मोस्टली सगळ्या जनरली घरात सासू सुनांच्या कुरबुरी थोड्याफार का होईना, तर मग असं एखादी आपल्याकडे आले आयदर सासू येऊ सुदेव तर आपण त्यांना सांगू शकतो ना, हे सिम्बॉल पण वापरायला सांगू शकतो, ते लॅपिसचं रत्न पण सांगू शकतो वापरायला, बरोबर आहे की नाही? म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा प्रभाव पडून त्या एकमेकांच्या विचारांशी पण त्या सहमत होतील आणि ते झालं की त्यांचं नातं पण हार्मोनियस होईल ना, म्हणजे नक्की नक्की सुसंवादित होईल असं. हा येस 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 येस. सर मला एक कार्ड विचारायचं आहे. बोला बोला हा शनी बोला. आणि मंगळाच्या राशीमध्ये याचा कितपत उपयोग होईल? आता कारण काय करणार घरामध्ये या मॅडम, राशी नसतात लोक त्यावेळेला तुम्हाला घरात काय येस वातावरण असतं, खरंय खरंय खरंय. याचा उपयोग कसा करायचा? भाग म्हणजे नक्की हे चित्र लावल्यानंतर तुमचे जे काही आंदोलन असतील ती संपुष्टात येतील आणि सुसंवाद वाढेल. आता बघा इथे आपल्याकडे पॉलिटिक्स मध्ये संवाद बिघडलेला आहे, तर संवाद त्यांचा यावा त्यासाठी त्यांना रेकमेंड करू शकता तुम्ही की हे कार्ड वापरा, ते तुझे संवाद परत येतील, तुम्ही चांगल्यापैकी परत एका नांदा सौख्य भरे. हो ते तर आहेच. असं आहे, म्हणजे होऊ शकतं. विरुद्ध राशीचे जे हे असतात त्यांच्यात तुम्ही हे सांगतो उपयोग होऊ शकतो. मला जे क्रिस्टल आहे ना मॅडम, लॅपिस हा तुम्ही कधी बघितलं तर एवढा सुंदर रंग आहे त्याचा ना, तो अट्रॅक्ट करणार आहे. लाईट हा पिंक कलर आहे का सर? नाही नाही नाही, ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलरचा याच्यामध्ये लॅपिस जे आहे ना ते अतिशय सुंदर रत्न पण आहे आणि स्टोन पण आहे. लॅपिसचं स्टोन येतं, लॅपिसची जी हे येतं एंजल्स येते छानपैकी येतं. म्हणजे कुठे बरं मिळेल कुठे हे सगळं? हे मुंबईला तुम्ही आलात तर मिळेल. आता बाकी तुमच्या इथे कुठे असेल तर बघा, नाही तर अमेझॉनला आमच्या मिळेल. इकडे काही अमेझॉनला मिळेल. हो का? अच्छा अच्छा. पण कधी ऐकिवात आलं नाही कोणाकडून असं. नाही नाही मिळतं आहे. रत्न मॅडम, रत्न नागपूरला असतील ना पुष्कळ असे दुकानं की जिथे रत्न क्रिस्टल्स मिळतात, त्या लोकांकडे आजकाल एंजल्स पण मिळतात. हो का? हो हो आहे. कारण बघा असणारच ना एंजल सुद्धा नागपूरला. सुंदर आहे. होय रत्न सुद्धा बघितलं ना मॅडम तर हम्म. 550-600 रुपयात रत्न मिळतं होय. हो लॅपिस. का? मॅडम इतवारीमध्ये मिळतात नागपूरला. इतवारी इतवारीत बघावं लागेल मग. वाडा आहे ना, वाड्याच्या पुढे जायचं, हो हो आलं लक्षात. तिथे जुने दुकान आहे, तिथे मिळतात. मी हा हा नागपूरचीच आहे. हो का? हो आपलं नाव काय? सुषमा ठाकरे, पण आता मुंबईला असते मी. अच्छा अच्छा. माझं ओके माहेर आहे नागपूरचं. ओके ओके. फार मोठे लोक आहेत ते. हो का? नाही सर, छोटे छोटे, सर्वात छोटे. फार फार ठाकरे मोठे लोक आहेत. ठाकरे नाही, ते ठाकरे आणि हे ठाकरे मध्ये फरक आहे, पण फार मोठे लोक आहेत. नाही म्हणजे ठाकरे अण्णा म्हटल्यावर पहिले धडकीवर ते बोलावं की नाही? नाही 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 तसं नाही, ते फार हे चांगले ठाकरे आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा. ओके ओके. बरं मेघा मॅडम काय विचारायचं तुम्हाला? हाँ जी सर, ये जो है सिंपल ये घर के कोई भी डायरेक्शन में लगा सकते हैं, कोई नहीं, लिमिटेड नॉर्थ डायरेक्शन? नॉर्थ नॉर्थ क्या होता है सर मैडम, नॉर्थ देखिए हमारे घर के अंदर अगर नॉर्थ का जो प्रॉब्लम होगा ना तो बहुत से सारे सवाल तैयार होते हैं, तकलीफें तैयार होती है, तो इसीलिए हर सिंबल जो है हमको नॉर्थ में ही हैंग करना है या रखना नॉर्थ है. डायरेक्शन में ना सर, के नॉर्थ फेसिंग, नॉर्थ 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 डायरेक्शन में? नहीं नहीं, हम नॉर्थ, हमें नॉर्थ को देखना चाहिए, हमें नॉर्थ को देखना चाहिए. अच्छा, मतलब मैं देखूंगी तो वो जो डायरेक्शन मेरे नजर में नॉर्थ है वहां पर मेरे को रखना है. 0 डिग्री. ओके हाँ जी, ओके, थैंक यू सर. चला, चला आता लास्ट कार्ड घेऊया.
हा ईशान कोण आहे? नवीनच आहे कोणतरी. आता राहू सर दे सर, सर पाहू एक नका. विचारू का सर? बोला सर बोला. घ्यायचं काय? सर नाही, हा घेऊ जो नका. स्टोन तुम्ही घरात ठेवायला सांगितला अर्धा किलोचा, तर हा पण नॉर्थ डिरेक्शनच हो ठेवायचा का हो घरात? हो 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 हो. आणि कशात? काचेच्या भांड्यांमध्ये? बाऊल, काचेचा लाकडाचा बाउल? बाऊल मिळेल. लाकडाचा बाऊल हो मिळेल तुम्हाला. ओके तो ओके. मिळतो तुम्हाला तिथे. हो मिळेल. हो येस येस सर. Yes. थँक्यू. बर, नेक्स्ट कार्ड शेवटचं लावूया आपण. त्याचं हे जे नाव आहे ते हिलिंग. हिलिंग आहे ना? बरोबर. हा, हिलिंग आहे. बरोबर. आता बघा, हा सिम्बॉल जो आहे ना, तो तुम्ही पाहिलात तर एकदम फार भिन्न आहे. मग त्या माणसाला घेऊ नका आता. ईर्षान जो आलाय ना, घेऊ नका. होय सर. त्याला काढून टाका. हा. ह्या याच्यामध्ये आपण बघितलं तर हा सिम्बॉल एक वेगळ्या तऱ्हेचं स्वरूप दाखवतो आपल्याला. आणि हिलिंग जे आहे ती म्हणजे उपचार पद्धती आहे. व्यवस्थित सगळं ऐकून घ्या. आणि त्या ह्याच्यामध्ये जो आपलं हे आहे, त्याला आपण म्हणतो आत्मा आहे, अंतरात्मा आहे किंवा हार्ट आहे, हृदय आहे, ते त्या ठिकाणी प्युअर करणे, काइंड ऑफ इनर, ज्याला आपण म्हणतो की इनर, ह्या गोष्टी हिल मायसेल्फ. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःला उपचार करून घेण्याची आवश्यकता असते, अशा व्यक्तीने हा सिम्बॉल जो आहे तो व्यवस्थित भिंतीवरती लावून त्याच्याकडे प्रार्थना केली, हात जोडले, तर त्याची जी काही एनर्जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते. तर हिलिंग म्हणजे काय, तर टोटली उपचार पद्धती म्हणून सुचवलेली आहे. अशा वेळेला तुम्हाला ते जे जिबूचं जे ट्रान्सलेशन आहे अवाष्का म्हणून, आणि ब्ल्यू रंगाचं आहे फ्लोराईड जे क्रिस्टल येतं, फ्लोराईड. तर फ्लोराईड पूर्वी एक टूथपेस्ट पण असायची, आणि याचा अंमल जो आहे ना तो रक्तावरती आहे. आणि रक्त जर समजा आपलं दूषित झालं असेल तर आपल्याला हिलिंग करून घेणं आवश्यक आहे. तर रक्तामुळे अनेक रोग होऊ शकतात. लक्षात आलं? तर रक्तामुळे अनेक रोग होऊ शकतात. तर हा सिम्बॉल तुम्हाला सर्व तऱ्हेने, ज्याला म्हणतो एनी काइंड ऑफ डिफिकल्टीज असतील तर त्याच्यातून तुमची मुक्तता होते. म्हणजे त्या डिफिकल्टीज ज्या असतील तर तुमच्यापासून दूर जातील. आणि ही उपचार सिम्बॉल आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हिलिंग सिम्बॉल. तर हिलिंग मध्ये सिम्बॉल मध्ये हे कसं करायचं, तर ज्या वेळेला तुम्हाला जर समजा एखाद्या व्यक्तीला उपचार करायचे असतील तर त्याला सुद्धा तुम्ही हे सिम्बॉल डिलिव्हर करू शकता, किंवा ह्याचं एंजल्स जे आहे ते सुद्धा वापरून तुम्ही त्याच्यावरती प्रतिसाद घेऊ शकता. आणि ते एंजल्स जे आहे ते तुम्हाला मदतकार करू शकतं, आणि ते एव्हरीवन यू गेट हेल्प, म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला ते मार्गदर्शन किंवा मदतीसाठी त्याचा सिम्बॉलचा विचार केलेला आहे. म्हणजे ह्या ह्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे हे हिलिंगचं सिम्बॉल जे आहे, तर फ्लोराईड नावाचं जे हे आहे, क्रिस्टल आहे, आणि याचा अंमल जो आहे तो ब्लड वरती आहे, रक्तावरती, आणि ह्याचा रंग जो आहे तो निळा आहे. कळलं आता इथपर्यंत? सांगा. सर. आता मग मॅडम तुम्हाला काही सांगायचं तर सांगा. काढू सर, कार्ड काढू आता मग. हा, काढायचं कार्ड आहे, शेवटचं कार्ड आहे ना आपलं. नाही, चांगलं अजून एक होतं ना सर, बरं असू नाही, दे. आता होणार नाही, आता हा हा त्यांचा ठीक आहे तास आहे ना. ठीक आहे. होय होय हा तास अच्छा आहे. ते नाही, हिलिंग म्हणजे असं उपचार देण्यासाठी, कारण त्यांनी काय म्हटलंय, माय हार्ट इज प्युअर अँड काइंड इनफ टू हील माय सेल्फ. म्हणजे मला स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी माझे हृदय सक्षम आहे किंवा शुद्ध पण आहे ना, पवित्र आहे अशा अर्थाने. आणि आपण आता रेकीचं म्हणजे थोडं विषयांतर होईल, पण रेकी देणारा जो असतो, म्हणजे आता समजा आपण कोणाला देतोय, समोर आपल्याला जातात किंवा बाहेर जर, तर आपण स्वतः म्हणजे हिलिंग करण्यासाठी तेवढं प्युअर हार्ट पाहिजे ना. कारण त्याच वेळेस आपण जी रेकी देतो तो प्रवाह, म्हणजे रेकी म्हणजे काय, ती एनर्जी आहे ना एक पॉझिटिव्ह, तेव्हाच ती आपल्याकडनं त्या समोरच्या क्लायंटला म्हणा, पेशंटला म्हणा, व्हॉट एव्हर त्यांच्याकडे जाईल अशा अर्थाने. म्हणजे मग आपण हे एखादा आला आपल्याकडे, माझं डोकं दुखतंय, दात दुखतोय किंवा काय दुखतंय असं म्हणाला, तरी आपण हा सिम्बॉलचा त्याला सिम्बॉलचा वापर कर सांगू शकतो, किंवा ब्ल्यू कलरचा वापर कर सांगू शकतो. आणि जर ते घेऊ शकले तर ते फ्लोराईड म्हणजे क्रिस्टल पण, आणि त्याचा अंमल तुम्ही तर ते सांगितलं ब्लडवर आहे, म्हणजे छानच. म्हणजे एकंदरीतच सर हे सगळे जिबू कार्ड्स जे आहेत ना ते इतके म्हणजे पवित्र आहेत, आणि आपण तेवढी जर पात्रता आपल्या अंगी आणली तर त्याचा अगदी 100% उपयोग होतोच होतो. हे तर मी सगळ्यांना पहिल्या क्लासपासून सांगतेय, आणि मला अनुभव पण आहे. म्हणजे सुंदरच आहेत, नो डाऊट. बरं, आता हिलिंग जो भाग आहे ना, तर हिलिंग मध्ये बघा, तुम्ही कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये जात असाल तर लोक असं असं हात करत असतात, होय, कळलं का? करतात. आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये तुम्हाला आढळेल, कारण ते ट्रेनिंग घेऊन आलेले असतात. तर येस. एखादी गोष्ट हील करणे, आपल्याला हील देणे,
आता हील करणे म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल त्यावेळेला त्याच्या मनामध्ये ती उतरवणे किंवा आपला फायदा कसा करून घेणे त्यावरती सुद्धा हिलिंगचा वापर केलेला आहे. आता क्रिस्टल हिलिंग जे आहे तर क्रिस्टल हिलिंग मध्ये मी तुम्हाला एक फोटो पाठवीन नंतर, तर त्या ह्याच्यावरती क्रिस्टल मध्ये भरपूर शक्ती आहे. निरनिराळ्या प्रकारची जी क्रिस्टल्स आहेत त्याचा वापर करून हल्ली फॉरेन मध्ये स्वतःच्या लॅब आहेत क्रिस्टलच्या आणि त्याची कॅव्हिटी जी असते तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला चांगल्यापैकी तुम्ही यश मिळवू शकता. यश मिळवू शकता अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला त्याच्यातून प्राप्त होतो. हिलिंग फार 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 म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला दूरवर जरी असेल मग तो कलकत्त्याला आहे, काश्मीरला आहे, कुठे, आणि जर तुमच्यामध्ये हिलिंगची पॉवर आहे तर ती डिलिव्हर तुम्ही करू शकता. हिलिंग हे जे भाग आहे हा डिलिव्हर साठी म्हणून वापरण्यात आलेला आहे. एखादा आजारपण आहे, एखाद्या गोष्टीतून त्याला मुक्त करणे आहे, त्याच्यावरती काही अन्याय झाला असेल तर त्याला हिलिंग पोहोचवणे, तर तो अत्याचार किंवा अन्याय तिथे थांबेल. मग अशा हिलिंग मध्ये अनेक प्रॅक्टिसेस ज्या केल्या जातात. कळलं? त्याचा कीवर्ड जो आहे तो हिलिंग आहे. त्याचं कशावरती अंमल आहे ते तुम्हाला सांगितलंय. त्याचा जो क्रिस्टल जे आहे ते पण सांगितलेलं आहे. आता निघायचं आहे, बराच वेळ झाला. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा, मग आपण पुढे जाऊ. पाटील मॅडमला विचारा. सर, दूरच्या व्यक्तीसाठी कसा वापरायचा हा सिम्बॉल? कोणाच्या? एखाद्या दूर व्यक्ती असेल तिच्यासाठी हा कसा वापरायचा? आता हे जे सिम्बॉल आहे बघा, हिलिंगचे तुम्हाला प्रॅक्टिकल हे सांगतो. कुठल्याही तऱ्हेचं हिलिंग जेव्हा आपण करतो, उदाहरणार्थ की ज्यावेळेला आपण टेरोमध्ये बघितलं का एंजल्स मध्ये बघितलं तर ते गार्डियन असतो, एक मायकल असतो. तर त्या ह्याच्यामध्ये जर समजा तुमची आंतरिक इच्छा ही जी आहे की एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्हावं आणि ते चांगलं होण्यासाठी तुमची जी मनोवृत्ती आहे त्यापासून तुम्ही हिलिंग देऊ शकता. हिलिंग म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष तिथे गेलं पाहिजे असा भाग नाही. डॉक्टर पेशंटला तपासतो त्यावेळेला हिलिंगचा उपयोग करतो, म्हणजे तो तिथे प्रत्यक्ष उपस्थित असतो. आता जसं की काल माझा दात दुखत होता म्हणून मी आमच्या डॉक्टर डोळसरांना फोन केला, त्यांना म्हटलं असं असं होतंय. मग त्यांनी तिथून मला काही औषधं केमिस्टकडे उभं राहून सांगितलं. ती सुद्धा एक प्रकारची हिलिंग झाली आणि त्यामध्ये मला उपचार मिळाला आणि माझा दात दुखायचा थांबला. इट इज कॉल्ड रेमेडीज. गॉट इट? इट इज हिलिंग. आणि जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला डिलिव्हर करायचं असेल तर तुम्ही हे चित्र समोर ठेवून त्याच्यावरती तुमच्या स्मरणामध्ये ठेवा आणि त्या व्यक्तीचं नाव घ्या. त्याला काय गोष्ट कमी आहे किंवा त्याचं दुःख कशामध्ये आहे त्याच्यावरती तुम्ही यू कॅन डिलिव्हर दॅट सिम्बॉल. इतरही कार्ड बाबत असं वापरू शकतो का आपण? हो, येस. आता तुम्ही मला म्हणालात की डिप्रेशनसाठी आपण ते कार्ड वापरू शकतो. मग आता एखादी व्यक्ती खूप दूर आहे तर त्याचं नाव घेऊन हे कार्ड समोर ठेवून आपण करू शकतो. येस. डिपेंड अपॉन युअर रिक्वायरमेंट. अच्छा. थँक्यू सर. तर मी एक विचारू? हा, येस मॅडम, बोला. कधी कधी लहान मुलं ही घाबरलेली असतात, म्हणजे अगदी लहान मुलं झोपेत जसं दचकतात, सारखं घाबरल्यासारखं करतात. त्यांना हिलिंग देताना हे वापरता येईल का? कारण ती काही आपलं दुःख सांगू शकत नाही. नाही, आता काय सांगतो तुम्हाला मी. आता फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. 2 मिनिटं घेईन मी. तर त्या ह्याच्यामध्ये समजा एखादं लहान मूल जे आहे ते आजारी आहे असं समजा, किंवा काही त्याला प्रश्न उपस्थित आहेत, काही वेळा ते रडतं, किंचाळतं आणि त्याचं भीतीदायक आहे. तर त्याच्यामध्ये उपाय असा सांगितलेला आहे की टाळू जी असते ना ती सूर्यनारायणाकडे आहे. तर त्याच्यातून एनर्जी, समजा आईची एनर्जी जर त्या टाळूमधून त्याच्या शरीरामध्ये गेली तर ती सुद्धा एक हिलिंग सिस्टम आहे. मग ती पण एक उपचार पद्धती आहे. कितीही लहान मुलं असो तर कितीही वयस्क व्यक्ती असो त्याच्यावरती तुम्ही ज्या वेळेला हात ठेवता तर ती तुम्ही हिलिंग देता त्याला. मग ते हिल दिल्यानंतर तुमच्याकडे असणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही त्याच्याकडे जाते आणि त्याला जे काही दुःख असतं ते आपल्याला मनातल्या मनात विचार केलं पाहिजे की बाबा ह्या व्यक्तीचं हे दुःख जे आहे ते निवारण करायचं आहे, त्याच्यासाठी मी हिलिंग करत आहे. जसं की आपण एखादं पत्र पोस्टात टाकतो, त्याचा पत्ता लिहितो आणि त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मजकूर असतो, तर तशा तऱ्हेचा मजकूर आपल्या मनामध्ये किंवा त्या ह्याच्यातून संबोधित केला तर त्याचं दुःख हे निश्चितच निघून जातं. शिंदे साहेब, बोला. सर नमस्कार. एक मिनिट. हा सर, काय माहिती, आता तुम्ही आता सांगितलं अंमल रक्तावर आहे. ओके. आता रक्तावर आहे म्हणजे पहिली गोष्ट सिरियस आजार, कॅन्सर, ब्लड कॅन्सर. दुसरा आहे बीपी लो, हाय, आणि डायबिटीज सुद्धा रक्तालाच कनेक्टेड असतो.
समजा हे चारही पेशंटना जर आपण हे चिन्ह सिम्बॉल समोर ठेवून सांगितलं की इथे जरा 2 मिनिटं दिवसातनं असं बघा किंवा रिमूव्ह म्हणजे मोबाईलवर ठेवा आणि प्रार्थना करा की मला ह्याच्यातनं बरं कर येस किंवा ह्याच्यातनं हे कर, येस तर ह्या येस चारही आजारांवर हे इफेक्टिव्ह ठरू शकेल का? नक्की. आणि कसं असतं शिंदे साहेब, की उपचार नंबर ऑफ थिंग्स आहे. ज्याला आपण म्हणतो की अनेक लोकांना अनेक प्रकारचे उपचार हवे असतात, म्हणजे हिलिंग येस सर. द्यायचं असतं. आता तुम्ही सांगितलं हा मेडिकल सायन्स मधला एक भाग आहे, तर तो सुद्धा अप्लिकेबल आहे. पण एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती घाबरट असेल किंवा डचकत असेल किंवा त्याला हा स्फूर्ती नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचं आंतरिक दुःख असेल किंवा हा पती पत्नी पटत नसेल, आर्थिक काही प्रॉब्लेम असतील, तर ह्या हिलिंगचं हे जे कार्ड आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे नंबर ऑफ अच्छा. थेरपीज आहेत. येस सर, येस, येस सर. थँक्यू सर. थँक्यू. बोला. आहे प्रश्न अजून कोणाचा? बरं, आता निघूया, कारण एक कार्ड राहिलेले आहेत, आपण पुढच्या वेळेला घेऊ. हा बोला सर मॅडम. माझे पण 40 हा आहेत सर. सर बोला बोला. ह्याला टायमिंग काय अशी फिक्स असते का की पहाटे किंवा 12 वाजता नाही किंवा नाही रात्री झोपायच्या आधी वगैरे असं काही? नाही नाही. आता कसं आहे मॅडम, तुम्ही जर प्रत्यक्ष हिलिंग देणार असाल तर शुड बी डे टाइम, बरोबर आहे, अच्छा असा असा अच्छा. नियम आहे. आणि समजा तुम्ही डिलिव्हर करणार असाल तर हा त्यावेळेला तुम्ही कधी कम्फर्टेबल असाल तर त्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या कार्डानुसार उपचार देऊ शकता. ते सिम्बॉलिक आहे. आणि त्याचं एक एंजल्स पण आहे. तर एंजल्स, आता मी ह्या कार्डानंतर एंजलचा कार्ड सुरू करणार आहे, तर त्यावेळेला तुम्हाला जे काही मायकल आहे किंवा त्याचं सराउंडिंग आहे, त्याचे जे नंबर ऑफ एंजल्स आहेत, तर त्याच्यावरती आपण विचार करू. ओके. थँक्यू सर. कळलं? सर नमस्कार. नमस्ते. सर बोला. आपण हे जे एंजल्स, एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मला परीक्षा द्यायची आणि परीक्षेत यश मिळावं म्हणून जर त्याने तो सिम्बॉल असं स्क्रीनवर मोबाईलच्या ठेवला तर चालेल का सर असं? चालेल चालेल. बघ कसं आहे माहिती आहे मॅडम, हा जे आंतरिक प्रेम असतं, ज्याला आपण म्हणतो की आपण एखाद्या देवाचा फोटो आपण आपल्या मोबाईलवरती ठेवतो, ती आपली बरोबर. एक भावना असते. तर हो तसं एंजल सुद्धा जे आहे ना, ते भावनात्मक आहे. मग त्याची भावना जी आहे, तर एंजल्सला फक्त तुम्ही प्रसन्न केलं पाहिजे. तर तुमच्याकडे जर समजा त्या ठिकाणी सोय असेल तर त्याला गार्डियन आणि मायकल आणि तुमचं एक एंजल, असे जर हा 3 एंजल्स ठेवले तुम्ही, पण मायकल गार्डियन पाहिजे. आणि तिथे जर अच्छा. उपासना केली एखादा हा दिवा लावून आणि हा त्यामध्ये जर समजा एखादी चिठ्ठी लिहिली आणि ती हम्म. चिठ्ठी प्रेझेंट केली, तरी सुद्धा त्याच्यातलं दुःख हे तुमचं एंजल्स दूर करतं. एंजल्स ही जी शक्ती आहे ती अतिशय भिन्न आहे. लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही, पण एंजल्स इज अ रिअल पॉवर. रिअल पॉवर, डिवाइन सायन्स, इट्स अ डिवाइन पॉवर. सर तुम्ही पण आमच्या समोर एक दैवी पॉवरच आहे असं नाही म्हणायला नाही, मी काही नाही, मी आपला सामान्य माणूस आहे. बघा ना. मला arrow काय- भूत गार्डियन मॅडम, सर आपले गार्डियन एंजल आहेत, खरंच प्रोटेक्टेड, सगळे guardian सगळे angels सगळेच. आहे, सर. मी फक्त एक आपल्या समाधान आहे माझं. हा, बोला. आणि सर कोणतंही म्हणजे आतापर्यंत 35 कार्ड आपले झाले, मग यातलं कोणतंही कार्ड ठेवायचं झालं तर उत्तरेलाच ठेवायचं आणि बाउल मध्ये. हो हो, उत्तर हा नियम आहे. हा कलर हा आवश्यक आहे. हा तुम्ही तुमचा कपडा कुठला वापरावा, कुठलं हे करावं, त्याच्यासाठी कलर आहे. आणि क्रिस्टल आहे. क्रिस्टल अच्छा. हे ऑप्शनल आहे. कळलं ओके. का? हा नंबर ऑफ थिंग आहे. तुम्हाला तर ह्या काही काही गोष्टी वापरायच्या आहेत का, ते तुम्ही ठरवायचंय. अच्छा. मी तुम्हाला ओके. दुकान पण सांगितलेलं आहे, किंवा इथे मी शिंदे साहेबांनी मला पत्ता पाठवलेला आहे. हो, तर पत्ता कळलं? आम्हाला पण हे करा. पाठवेल. ओके. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार सर, मला एक नमस्ते. विचारायचं होतं. बोला. जर समजा एखादी व्यक्ती, आपली जवळची व्यक्ती आजारी असेल आणि ती हॉस्पिटलाइज असेल, हो, तर मग त्यावेळी हे हिलिंगचा कसा वापर करता येईल आपल्याला? त्यावेळेला हिलिंग करते वेळी तुम्हाला ते चिन्ह आणि त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीची आयडेंटिटी ही तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणावरही तुम्ही हिलिंग करू शकत नाही. तुम्ही स्वतःवरती हिलिंग करू शकता, दुसऱ्याला हिलिंग देऊ शकता, पण कोणाला देणार आहात त्या व्यक्तीचं नाव गाव तुम्हाला माहिती हवं आणि ते चिन्ह. हो सर, कळलं का? म्हणजे अगदी आपली घरातली व्यक्ती आहे आणि ती हॉस्पिटलाइज आहे, मग कोणी असेल, त्यावेळी पण त्याचं हो, तुम्ही सेवाकारी आहात, सेवेकरी आहात, तर त्या ह्याच्यामध्ये तुमच्या हातून एखादी चांगली गोष्ट घडत आहे, तर त्याला काही हरकत नाही. फक्त त्या व्यक्तीला कोणाला द्यायचं आहे. आता समजा आपण 2चा पोस्टरचा पत्रा लिहिला नाही,
पत्ता लिहिला नाही तर ते कोणाला हो जाईल? बरोबर. हो ते हो डेड होईल बरोबर परत. जाणार. ओके असं आहे. ओके हो. कळलं? तसं आहे. म्हणजे तुमची हिलिंग डिलिव्हर झाली होणे गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके 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 बरं सर. ठीक आहे. थँक्यू आता सर. हळदणकर मॅडम तुम्ही थँक्यू. तुमचा प्रतिसाद आणि हे हॅलो सर, सांगा. मला हा एक विचारायचंय विचारू बोला का पटकन? हिलिंग बोला बोला. करणारा नेहमी म्हणजे त्याची पण आध्यात्मिक लेवल चांगलीच असावी ना, कारण तो दुसऱ्याला देणार असेल हिलिंग, तर त्यावर बघा काय सांगू पहिले शकतो? सांगतो. असं आहे मॅडम, आध्यात्मिक हा जो भाग आहे ना, हा एक विचारांचा आहे आणि आपल्या कामाचा आहे, कर्माचा आहे. अध्यात्म तुमच्या सोबत राहतं का राहत नाही. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या हातून स्वतः चुका होतात, तर त्याला अध्यात्म दूर होऊन जातं. मग त्याला स्पिरिच्युअल लाईफचा, स्पिरिच्युअल सायन्सचा त्याला सपोर्ट मिळत नाही. मग जर अध्यात्म तुम्हाला वापरायचं असेल किंवा तुम्हाला एनर्जी पाहिजे असेल तर यू शुड चांट. जर त्याच्यामध्ये चांटिंग किंवा मेडिटेशन करून तुम्ही जे विश्वामध्ये ज्या लहरी आहेत त्या तुमच्या कडे तुम्ही आणता, खेचून घेता आणि त्याच्यावरती नंतर डिलिव्हर करता. कुठलाही पदार्थ आहे तो डिलिव्हर होतो. आता उदाहरण एक तुम्हाला मी सांगतो की आता उन्हाळ्याचा सीझन आहे. तुम्ही एक समजा एखादी बाटली सूर्यकिरणामध्ये ठेवली आणि ती बाटलीचं पाणी जर तुम्ही प्यालात तर तुम्हाला बिलकुल टेस्ट वेगळी लागेल. ती कशासाठी करायची असते? जर तुम्हाला एखादा रोग होऊ नये अशी जर चिंता असेल तर त्यावेळेला सूर्याने पाहिलेलं पाणी, प्रत्येक वेळेला आपल्याकडे जे आता सगळे पाईपलाईन मध्ये पाणी असतं ते काही सूर्याच्या दर्शनातलं नसतं, पण आपल्या स्वतःसाठी जे पाणी प्यायचं आहे ते पाणी सूर्याच्या किरणापासून आपण घेणं आणि नंतर प्राशन करणं हे आवश्यक आहे. जर सूर्याचं फार महत्व आहे सायन्सला. कळलं का? असे मग अध्यात्म सुद्धा अशाच भाग आहे. ओके ओके, म्हणजे सफेद बॉटल असायला हवी का ते पाणी ठेवण्यासाठी? कुठल्याही रंगाची बॉटल आहे. सूर्यामध्ये एवढी शक्ती आहे मॅडम की समुद्राच्या तळाशी असणाऱ्या माशाला सुद्धा ऑक्सिजन पुरवतो. म्हणजे विचार करा काय असेल. तळात सूर्या म्हणजे समुद्राच्या तळामध्ये असणारा जीव सुद्धा जिवंत राहतो आणि ऍक्टिव्हिट असतो. म्हणजे सूर्याकडे एनर्जी आहे की नाही? हो ना. बरं ठीक आहे. आता हळदणकर मॅडम आता विचार नका प्रश्न प्लीज. हो बोलते सर. हा बोला. आजचा क्लास म्हणजे खरोखर ज्ञानाने भरलेला आणि मी असं म्हणेन मानवी जीवनाच्या सर्वकष अंगांना स्पर्श करून सर्वांगीण विकासासाठी पूरक आणि खात्रीशीर अशी ज्योतिषातली प्रभावी विद्या म्हणजे जिगू कार्ड. सर ऐकू येतंय ना? मॅडम येत. बोला बोला बोला. अशी ही प्रभावी विद्या म्हणजे जिगू कार्ड. आज आपण 7 कार्ड घेतली. ओमिडा, टामा, अनान, अनु, आसानी आणि असाशावा. या 7ही कार्डांचा उपयोग प्रत्येकाला करता येईल. म्हणजे मी तर हे सगळं ऐकताना असं वाटत होतं की आपल्यात ह्या सगळ्या काही त्रुटी आहेत. तेव्हा ह्या सगळ्या कार्डा आवाज गेला मॅडम म्यूट झालं. बारकावे आणि वापरायची साहित्य हे आपण सांगितलं, त्याचं मी रिपिटेशन नाही करणार. पण 32वा कार्ड जे आपण सांगितलं सर अनु, त्याचा गोल्डन रंग. तर याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं हेच मुळात आपण करत नाही. जिथे आपल्याला अगदी व्यावहारिक दृष्टीने आणि औपचारिक रीतीने आपल्याला थँक्स म्हणायचे असतात तिथे आपण म्हणतो. पण कितीतरी वेळा असं होतं की आपल्यापेक्षा लहान मुलं किंवा जाणता अजाणता सगळ्याच गोष्टीत आपल्याला इतरांची मदत घेता येते आणि आपण घेत असतो. पण त्या सगळ्यांचे जाणीवपूर्वक आभार मानले जात नाही. अशा वेळेला कितीतरी युनिव्हर्समधून ग्रॅटिट्यूड देणंच राहून जातं आणि त्याचा अडसर आपल्या जीवनामध्ये येत असतो. तेव्हा हा जो हे कार्ड जे तुम्ही सांगितलं सर, ते आपल्याला प्रत्येकाला यूज करायला पाहिजे. कारण आवाज गेला. आवाज गेला. मॅडम म्यूट झालात का?
हा बोला बोला बोला. हा, त्यामुळे ह्या गोष्टी, हे कार्ड आपण प्रत्येकाने वापरलं तर आपल्याला त्या त्या वेळेला, म्हणजे रोज झोपताना आपण परमेश्वराचे जसे आभार मानतो, पण परमेश्वर हा भूतमात्रामध्ये सामावलेलाच आहे, पण तो आपल्याला तोंडाने, आपल्या शब्दाने व्यक्त करणं. तर हे कार्ड जवळ बाळगलं तर आपण खूप खूप काही गोष्टीतून अलगद निघून जाऊ. तर हे नक्की. मला खूप चांगलं वाटलं. दुसरं सुसंवाद सुद्धा साधणं हे आपली मेजर जबाबदारी आहे. समोरचा माणूस साधत नाही असं आपण त्याच्यावर ब्लेम करत असतो, पण एक बोट पुढच्याकडे दाखवताना 4 बोटं आपल्याकडे येतात, हा सर्वसामान्य नियम आहे. तर आपण सुसंवाद साधणं हे जास्त गरजेचं आहे. तेव्हा हे सुद्धा कार्ड आपण वापरावं, म्हणजे आपण जास्ती खालच्या पायरीवर उतरून किंवा हलक्या ह्याच्यामध्ये लोकांची हृदय जिंकण्यामध्ये सक्सेस होऊ. आणि याच्यामध्ये तुम्ही चंद्र, शुक्र, गुरु हे जे सांगितलं, म्हणजे परत एकदा ज्योतिषाची सांगड घालून दिली आणि हा अंमल आपल्याला कसा जीवनामध्ये साधता येईल हे खूप छान सांगितलं सर. आणि शेवटचं जे हिलिंगचं कार्ड सांगितलं ते सुद्धा मला खूप इफेक्टिव्ह वाटतं, कारण हिलिंग हे आपण केव्हाही देण्याने, म्हणजे रेकी जे शिकलेले आहेत त्यांना हिलिंगचा प्रभाव माहितीच आहे, पण जे रेकी शिकलेले नाही त्यांनी ह्या कार्डाचा वापर करून समोरच्याला हिलिंग देणं ही खूप मोठी युनिव्हर्स मधली शक्ती आहे आणि झिरोमध्ये ती दडलेली आहे. तेव्हा ह्या कार्डाचा वापर करून आपण आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवू शकतो, सक्सेस मिळवू शकतो आणि आपलं जीवन आनंदी करू शकतो. खूप चांगली स्किल सर तुम्ही याच्यातून शिकवत आहात. धन्यवाद मानणं हा सुद्धा एक औपचारिक भाग ठरेल. तेव्हा मनापासून सगळ्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. कुबल मॅडम, चला आता तुम्ही समारोप करा. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. द्यायचं. ठीक आहे. सर नमस्कार, मुकेश भाऊ नमस्कार. आणि हाजनकर मॅडमनी डिटेल केला, तरी पण सर तुमची परमिशन असेल तर पटकन मी ह्या 7 कार्डांचं म्हणजे कलर आणि ते सांगते, म्हणजे कोणाला जर राहिलं असेल तर त्यांचं कम्प्लीट होईल. तर आज आपण 29 नंबरचं पहिलं कार्ड फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य हे घेतलं. तर त्याचा रंग पर्पल आहे आणि त्याचं क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स आहे आणि आर्म्स म्हणजे बाहूवर त्याचा अंमल आहे. मग नंतर 30 नंबरचं फ्रेंडशिप मैत्री हे कार्ड घेतलं, त्याचा ब्ल्यू कलर आहे. सोडा लाईट त्याचं ते क्रिस्टल किंवा रत्न म्हणा आणि हिप्सवर त्याचा म्हणजे बॉडी पार्ट्स त्याच्यावर अंमल आहे. मग तिसरं ग्रेस म्हणजे कृपा असं ते कार्ड घेतलं, त्याचा ऑरेंज कलर आहे. सिट्रीन त्याचं हे रत्न आहे आणि माउथ म्हणजे आपल्या तोंडावर त्याचा अंमल आहे. मग नंतर 32 नंबरचं ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, असं तर मॅडमनी डिटेलमध्ये तर सांगितलं, ते आता ते नाही मी सांगत. त्याचा कलर येलो आहे आणि सिट्रीनच परत त्याचं रत्न आहे आणि सोलर प्लेक्सस म्हणजे आपल्या नाभी चक्रावर त्याचा अंमल आहे. 33 नंबरचं हॅपीनेस किंवा आनंद, त्याचा पण येलो कलर आहे. हेमाटाईट HEMATIT हेमाटाईट त्याचं रत्न आहे आणि आर्टेरीज म्हणजे आपल्या धमन्यांवर त्याचा अंमल आहे. मग नंतर हार्मनी सांगितलं म्हणजे सुसंवाद, त्याचा ब्ल्यू कलर आहे. लापिस लाजुली हे ते रत्न सांगितलं तुम्ही आणि आपल्या शोल्डर्स म्हणजे खांद्यावर त्याचा अंमल आहे. आणि शेवटचं कार्ड अति 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 उत्तम हिलिंग म्हणजे उपचार, त्याचा ब्ल्यू कलर फ्लोराईट FLUORIT फ्लोराईट आणि ब्लडवर त्याचा अंमल आहे. एकंदरीत सर खूप खूप अतिशय उत्तम, म्हणजे हा क्लास तर झाला, सगळेच छान होतात, पण मला तर ह्या क्लासची मी अगदी आवर्जून वाट बघत असते सर. तर सगळ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. आता थँक्यू शब्द पण कमी आहे, पण आता आम्ही आता दुसरं तरी काय म्हणणार, तर थँक्यूच म्हणणार. थँक्यू सगळ्यांना धन्यवाद आणि आता सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि आता मुकेश भाऊंचा क्लास आहे त्यामुळे हे बनवतो. सर धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. सर.